नमस्कार। महाराष्ट्राच्या या महासंग्राम असलेल्या दिवसात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आणि या निवडणुकीचा निकाल आता काही क्षणातच आपल्या समोर पोहोचेल। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी या निमित्तानं आपल्यापर्यंत त्या क्षणाची आणि त्याचबरोबर प्रत्येक निकालाची अत्यंत अचूक, थेट, स्पष्ट आणि बिनधास्त स्वरूपात माहिती घेऊन येईल। मी आता आमच्या या विशेष न्यूजरूम मध्ये आहे, जिथे आपल्या सोबत पक्षाचे प्रतिनिधी आहेत। माझ्यासोबत कपिल ढोके आहेत, काँग्रेसचं या चर्चेतलं, आणि त्याचबरोबर ते मवियाचं प्रतिनिधित्व करतायत। त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत प्रदीप पेशकार, जे महायुतीचं आणि भारतीय जनता पार्टीचं या चर्चेतलं प्रतिनिधित्व करणार आहेत। मला पटकन विचारायचं आहे, पहिला प्रश्न स्वाभाविकरित्या प्रदीप पेशकार, आपल्याला प्रदीपजी काय संख्या अपेक्षित करताय? तुमच्या नंतर लगेचच उत्तर देतील आपल्या सोबत आहेत कपिल ढोके। महायुतीला साधारणतः 175 पर्यंत जाऊ शकेल असा अंदाज आहे। कपिल ढोके, आपलं उत्तर। नमस्कार। सर्वप्रथम आपले धन्यवाद की या चर्चेमध्ये तुम्ही मला बोलावलत। आज एक 10-11 वाजेपर्यंत सगळे कल समोर येतील आणि निश्चितच या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती येईल। 170+ जागा घेऊन या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राच्या सत्तेवरती येणार आहोत। प्रदीप पेशकार आणि कपिल ढोके चर्चेला पुढे नेत असताना मला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल की या निमित्तानं जेव्हा तुम्ही सत्तेचे दावे करता, तेव्हा सत्तेचे दावे करण्यासाठी तुमच्याकडे कोणती कारणं असतात? प्रदीप पेशकारांच्याकडून सुरुवात करूयात। पटकन 1, 2, 3 एकेका वाक्यात पटापट उत्तर द्यायचे। खरं तर महायुतीच्या मागच्या 2.5 वर्षाच्या काळातला जो परफॉर्मन्स आहे तो सर्वात महत्त्वाचा यामध्ये मुद्दा ठरेल आणि या परफॉर्मन्सच्या आधारावरच आपल्याला हे नक्की खात्रीशीर सांगता येऊ शकतं की यावेळी प्रो इन्कम्बन्सी हा विषय चर्चेत पण आहे आणि हा विषय अत्यंत चांगल्या प्रकारे जनतेच्या मनात आहे। त्यामुळे प्रो इन्कम्बन्सी टुवर्ड्स महायुती परफॉर्मन्स हा प्रदीप पेशकारांचा जो दावा आहे, प्रदीप पेशकार असं म्हणतायत की प्रो इन्कम्बन्सी म्हणजे असलेल्या सरकारचं समर्थन जनता करणार आहे। कपिल ढोकेंचं उत्तर। तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्रात 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या कालखंडात 7.5 पावणे 8 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकार या ठिकाणी होतं आणि 1.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं। आपण जर पाहिलं असेल तर या 7.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जितके काही हाल आणि अपेष्टा या महाराष्ट्रातल्या जनतेला सहन कराव्या लागल्या, त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातली जनता महायुतीला नाकारेल। आपण जर पाहिलं असेल तर यांच्या राज्यात छोटे व्यापारी सुखी नाहीत, शेतकरी सुखी नाही, नोकरदार वर्ग सुखी नाही, महिला सुरक्षित नाहीत आणि महागाईचा प्रचंड भडका, या सगळ्या गोष्टींचा उद्रेक म्हणून जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा दाखवून दिलं की महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला नाकारलेलं आहे आणि आता विधानसभेच्या निकालामध्ये सुद्धा जनता महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभी होती आणि त्याच विश्वासावर मी या ठिकाणी सांगतो आहे निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार आज दुपारपर्यंत या ठिकाणी सत्तेत आलेलं आज दुपारपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार आलं असेल असं जेव्हा कपिल ढोके सांगतात, तेव्हा त्या भविष्यवाणीला प्रतिवाद करण्याची संधी आपण प्रदीप पेशकारांना देऊच। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं प्रतिनिधित्व या चर्चेमध्ये ते करतायत, पण मला प्रदीप पेशकार त्याच्याही पलीकडे जाऊन विचारायचं आहे, आज दुपारपर्यंत तुम्ही लाडू पेढे वाटणार आहात? 100% लाडू पेढे मिठाई म्हणजे आम्ही वाटणं पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तर वेगळीच गोष्ट आहे, पण जनता फटाके फोडेल हे नक्की आहे, कारण त्यांच्या मनातलं सरकार या ठिकाणी येईल। आमचे मित्र कपिल ढोकेंनी सांगितलं की या ठिकाणी युवक सुखी नाही, महिला सुखी नाहीत, शेतकरी सुखी नाही, परंतु हे चित्र भ्रामक आहे। विरोधकांनी हे ठरवून ठेवलं आहे की फक्त एवढंच बोलायचं। खरं पाहिलं तर महिलांच्या बाबतीत विचार केला तर लाडक्या बहिणीच्या निमित्ताने मला एकच मिनिट या निमित्तानं पटकन थांबायचं आणि आता आपण आपल्या स्क्रीनवर येणारा तपशीलही पाहतोय। आता या घडीला आपल्या स्क्रीनवर मुंबईचा तपशील येतोय। मला पटकन विचारायचं आहे, आपल्या दोघांनाही विनंती आहे पटापट आणि 30 सेकंदामध्ये उत्तरं द्यायची आहेत। मुंबईतली परिस्थिती पाहता मुंबईमधला जो महत्त्वाचा अमराठी मतदार आहे, मुसलमान मतदार आहे, तो कोणाकडे गेलेला असेल? कपिल ढोके। निश्चितच या मुंबईमधल्या लोकांना आधीपासून सुरक्षितता महत्त्वाची होती। आपण जर पाहिलं असेल तर मुंबईमध्ये मराठी मतदार किंवा मुसलमान मतदार या सगळ्याच लोकांनी निश्चितच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार
यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीकडे ते झुकलेले मला दिसतात आणि त्यांना निश्चितच त्यांचं हक्काचं सरकार, हक्काचं नेतृत्व त्या ठिकाणी पाहिजे होतं, म्हणून ते महाविकास आघाडीकडे राहिले. पण प्रदीप पेशकार, आपल्याला वाटतंय की हा अमराठी मतदार आणि मराठी मतदार आता उद्धव ठाकरेंच्याकडे झुकलेला असू शकतो? काही कारण आहेत का तशी? नाही, असं कुठलंही कारण नाही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता मुंबईमध्ये होत असलेली प्रगती हे पाहून मुंबईकर हा नेहमी प्रगतीच्या मागे गेलेला आपण पाहिलं असेल की मुंबईकरांना आता कोस्टल रोड मिळालेला आहे, मुंबईकरांना अटल सेतू मिळालेला आहे, मुंबईकरांसाठी नागपूरपर्यंतची कनेक्टिव्हिटी म्हणजे समृद्धी आहे आणि अशा अनेक प्रकारच्या मेट्रोच्या डेव्हलपमेंट पाहिलं असेल तर मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये सगळ्या आपण ज्या वेळेला हा दावा करता की इथे विकासाची चर्चा आहे आणि विकासाचे मुद्दे आहेत, कपिल ढोके, या विकासाच्या मुद्द्यांच्या आधारे मुंबई आणि महानगर परिक्षेत्रात खास करून एक आणखीन मुद्दा गाजला, तो होता टोल माफीचा. तुम्हाला वाटतं टोल माफीमुळे मतदानात फरक पडणार आहे? निश्चितच काय आहे, एखादा निर्णय घेत असताना त्यामागे आपला उद्देश काय आहे याचा सुद्धा जनता विचार करत असते. 7.5 वर्षाची सत्ता यांनी 10 वर्षाच्या काळामध्ये भोगली. त्यावेळी कधीही एकनाथ शिंदे असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, 7.5 वर्षाची सत्ता कुठल्या अर्थाने मोजायचं आहे तुम्हाला? 2014 पासून 2024 पर्यंत मधातले 2.5 वर्ष जर महाविकास आघाडीचे सोडले तर 7.5 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे. या 7.5 वर्षाच्या काळात यांनी कधी टोल माफीचा निर्णय घेतला नाही, पण निवडणुका कुठेतरी 2-4 दिवसावर आलेल्या आहे. अशा वेळी टोल माफीचा निर्णय जर घेतला असेल तर महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला महाराष्ट्रातली प्रदीप जनता पेशकार, बळी याचं पडणार उत्तर, कारण एका बाजूला टोल माफी आणि इतरही अनेक आपल्या लाभार्थी योजना आहेत. कुठलाही निर्णय हा कधीतरी घ्यावाच लागतो आणि अतिशय योग्य वेळी हा निर्णय घेतलेला आहे. आता आपण महाराष्ट्रात काय, भारतातच आता आपण पाहतो आहोत की कधी कुठलं ना कुठलं इलेक्शन असतंच. त्यामुळे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून घेतला निर्णय असं म्हणणं अत्यंत चूक आहे. आणि ह्या निर्णयाबरोबरच अनेक निर्णय हे महायुती सरकारने घेतलेले आहेत. या निर्णयामुळेच जनता ही महायुतीला आशीर्वाद देणार आहे. हे आपण मुंबईच्या बरोबरच मुंबईच्याच लगत असलेल्या ठाणे परिसराची ही चर्चा करणार आहोत. ठाण्यामध्ये ठाणे, पालघर या 2 प्रमुख जिल्ह्यांचा समावेश होतो. मला विचारायचं आहे कपिल ढोके, ठाण्यामध्ये शिंदेंचीच चलती की ठाकरेंची चलती? ठाण्यामध्ये निश्चितच यावेळी तुम्ही पाहत असाल तर दुपारपर्यंत जे निकाल येतील, कारण ठाणा हा म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला त्या ठिकाणी जातो आणि निश्चितच धर्मवीरांचा खरा आशीर्वाद कुणाला आहे हे तुम्हाला दुपारी 12पर्यंत कळेल. त्या ठिकाणी मला तरी असं वाटते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे हे त्या ठिकाणी निवडून येतील. आपण एक महत्त्वाची भविष्यवाणी करताय. मला त्यानिमित्तानं मग प्रदीप पेशकारांना विचारायचं आहे. प्रदीपजी, आपल्याला वाटतंय की अचानक आणि अत्यंत आश्चर्यकारक असा निकाल ठाण्यातून येऊ शकतो? असं कुठलंही होणं नाही. मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचा विजय हा निश्चितच आहे आणि ठाण्यासाठी म्हणजे ठाणेकरांचं प्रमुख आशास्थान आणि आदराचं स्थान हे एकनाथराव शिंदे हे आहे. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आजपर्यंत एकनाथरावांचं राजकारण फुललेलं आहे, पडलेलं आहे. तुम्हाला अंदाजे ठाण्यातल्या एकूण आकडेवारीच्या अनुषंगानं काय वाटतंय, किती संख्या प्राप्त होणार आहे महायुतीला? महायुतीला संख्या, मॅक्झिमम संख्या महायुतीचे सीट येतील अशी परिस्थिती आत्ता तरी आहे. त्यामुळे संख्या सांगता येईल का तुम्हाला प्रदीप पेशकार? पटकन संख्या आता 2 तासात आपल्याला कळणारच आहे, कारण संख्या सांगणे हे काही आत्ता योग्य होणार नाही. ठीक आहे, उत्तर मग कपिल ढोकेंकडे जाऊयात. कपिल ढोके, ठाणे परिसरातल्या आकडेवारीच्या बद्दल काय दावे आहेत? ठाणे परिसरात जास्तीत जास्त संख्येने महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील असा माझा विश्वास आहे. आज काही जरी सांगत असले, एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय साधारणतः 2.5 वर्षापूर्वी घेतला आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना घाव घालण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. शिवसेना एक संघ राहिली पाहिजे, शिवसेना उद्धव साहेबांच्या नेतृत्वात पुढे गेली पाहिजे, हा बाळासाहेब ठाकरेंचा अखेरचा मानस होता. आणि जर एकनाथ शिंदेंनी त्यालाच फाटा दिला असेल तर निश्चितच ठाणे, पालघर या परिसरातील कपिल ढोके, इतका मोठा दावा तुम्ही करताय, तो निकाल फिरण्याचा, केदार दिघेंच्या बाजूने निकाल जाण्याचा काहीतरी तर्क असावे लागतील तुमच्याकडे त्यासाठी? 100% तिथल्या लोकांची निष्ठा ही बाळासाहेबांसोबत होती. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असण्याच्या काळात त्या ठिकाणी त्यांनी सगळ्या सामग्रींचा, सगळ्या संसाधनांचा वापर केला, म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत ते त्या ठिकाणी करिश्मा दाखवू शकले. पण आता ठाणेकरांनी सुद्धा ओळखलंय की या गद्दारीला जर धडा शिकवायचा असेल तर विधानसभेची निवडणूक ही सगळ्यात मोठी आहे आणि म्हणून 12 वाजेपर्यंत आज दुपारी
तुम्हाला एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पराभूत झालेले दिसतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब या ठाकरे या निकालाच्या अनुषंगाने चर्चा आणखीन एका महत्त्वाच्या निकालाची करावी लागेल आणि त्यानिमित्तानं आता आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळतोय. पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त किंबहुना पश्चिम महाराष्ट्राच्याही पेक्षा पलीकडे जाऊन अख्ख्या महाराष्ट्रात ज्या निवडणुकीच्याकडे लक्ष लागलेलं आहे ती निवडणूक आहे बारामतीची. पुण्याजवळचं एक महत्त्वाचं तालुक्याचं ठिकाण आहे, पण तालुक्याचं ठिकाण असून सुद्धा संपूर्ण राज्यावर याचा सातत्यानं गेली जवळपास 6 दशकं प्रभाव राहिलेला आहे. या मतदारसंघात बारामतीत आत्ताच्या घडीला लढाई आणखीन एका पण पुढच्या पिढीतल्या काका पुतण्याची आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी ही लढाई आहे. या लढाईवरचं निरीक्षण पटकन आधी कपिल ढोके काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत आहेत. बारामतीच्या बाबतीत मला प्रामुख्यानं हे सांगायचं आहे की तिथल्या लोकांची निष्ठा ही शरद पवार साहेबांसोबत आहे. हे आपण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं असेल. म्हणजे आता अजित पवारांचं काय खरं समजावं हे समजत नाही की त्यांनी एका जाहीर सभेत कबूल पण केलं की मी सुप्रियाताईंच्या विरोधात माझ्या बायकोला उभं करायला नको पाहिजे होतं, परंतु कुठे भारतीय जनता पार्टीनं प्रेशर आणलं की महायुतीनं त्यांच्यावर प्रेशर आणलं काय माहिती. पण त्या लढाईमध्ये आपल्याला दिसलं असेल की बारामती विधानसभा मतदारसंघासहित सगळ्या मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंना त्या ठिकाणी मताधिक्य आहे आणि यावेळी सुद्धा नव्या पिढीचा मग याच्यात तुमचा निकाल काय म्हणतोय? तुम्हाला वाटतंय का की तिथे युगेंद्र पवार विजयी झालेले असतील? अजित पवारांनी शरद पवारांसोबत जे काही केलं ते तिथल्या जनतेला मुळातच आवडलेलं नाही. कपिल ढोकेंवरच्या या निरीक्षणाचं उत्तर प्रदीप पेशकार. खरं तर बारामतीच्या जनतेने आजपर्यंत एक नक्की ठरवलेलं आहे की लोकसभेमध्ये सुप्रियाताई आणि विधानसभेमध्ये अजितदादा. त्यामुळे अजितदादांच्या मागे बारामतीची जनता नक्की राहील. कारण आजपर्यंतचा मागचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला. काय अंदाज असू शकतो? किती लीडने किंवा किती मताधिक्याने अजित पवार जिंकू शकतात? प्रदीप पेशकार. किमान 50,000च्या वर मताने अजित पवार. 50,000च्या वर म्हणजे एका प्रकारे कपिल ढोके असं मान्य केलं जात आहे का की मताधिक्य कमी होणार आहे? म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की जे अजितदादा एका लोकांना चॅलेंज देण्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तुम्ही जर पाहिलं असेल मागची त्यांची भाषणं ऐकली तर दादा फार आवेशात सांगायचे की हा पट्ट्या फक्त फॉर्म भरायला जातो आणि शेवटची सभा घ्यायला जातो. पण आज त्याच अजितदादांना बारामतीतल्या घरोघरी फिरावं लागतं. प्रत्येक गावाचा दौरा कधी केला नसेल तो दौरा ते आता करतात आणि लाखाच्या वर मताधिक्य असणारे अजितदादा आता म्हणजे माझे मित्र महायुतीचे प्रवक्ते ज्या ठिकाणी कबूल करतात की 50,000 असेल. ठीक आहे, मग आपण आता सांगायचं आहे की 12 वाजेपर्यंत ते मताधिक्य कुठेतरी आतमध्ये आलेलं असेल. आणि आपण पटकन आता पुण्याकडे वळूयात. आपण पुण्यामधली एक आणखीन लक्षवेधी लढत चर्चेला घेतोय ती आहे कसब्याची. कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत आहे. हा तोच कसबा आहे जिथे 5 दशकं भारतीय जनता पार्टीलाच मतदान होताना दिसलेलं आहे. पण आता परिस्थिती गेल्या वर्षभरापूर्वी बदलली आहे. प्रदीप पेशकार, बदललेली परिस्थिती कायम राहणार आहे का त्यातही परत बदल होणार आहे? नाही, आता यावेळी मात्र हेमंत रासनेंचा आपण जर सर्वे पाहिला तर अत्यंत पॉझिटिव्ह आहे. आणि हेमंत रासने कुणी केलाय? सर्वे कुणी केलाय? हा नाही, आपण जनतेतला सर्वे हा विचारला. पक्ष तर करतो सर्वे, परंतु जनतेचा कानोसा घेतला. सगळ्या आत्ताच्या ज्या आपल्या मीडियाच्या मार्फत येणाऱ्या बातम्यासुद्धा आणि जनतेचा कल हा महायुतीच्या बाजूने आहे आणि हेमंत रासने 100% निवडून येणार याची खात्री आहे. रवींद्र धंगेकरांचं काय होणार आहे कपिल ढोके? निश्चितच रवींद्र धंगेकर हा कसब्याच्या तिथली जी जनता आहे त्यांच्या मनातील माणूस म्हणून प्रसिद्ध आहे. आपण जर पाहिलं असेल तर गेल्या पोटनिवडणुकीत धंगेकरांना जो विजय मिळाला आणि महाराष्ट्रामध्ये त्या निकालाची चर्चा होती त्याच पद्धतीचा निकाल यावेळी लागेल. अत्यंत साधा, लोकांमध्ये रमणारा, लोकांची कामं करणारा. बिलकुल. थोड्या वेळापूर्वी आपल्यासोबत रवींद्र धंगेकर चर्चेला होते. पुण्यातल्या या 2 लक्षवेधी लढतींच्या सोबतच पुरंदरची ही चर्चा करणं गरजेचं आहे. पुरंदरच्या चर्चेच्या बाबतीतलं निरीक्षण शिवतारे की इतर कोणी? प्रदीप पेशकार, आधी आपलं मत. खरं तर महायुतीचे उमेदवारच नक्की त्या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण आत्ता तिथे आहे. आणि महायुतीला तेवढं आव्हानसुद्धा तिथे आघाडीचं नाही. त्यामुळे त्या ठिकाणचं महायुतीचा विजय हा नक्की आहे. बरं, मला कपिल ढोके आपल्याला विचारायचं आहे. अनेक ठिकाणी असं दिसलं की या वेळेला MVA अंतर्गत समन्वयाचा अभाव होता आणि हा प्रकार आपल्याला पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी दिसला. का असं घडलं? लोकसभेत जर तुम्ही एकमेकांच्या इतके घट्ट सोबत होतात तर मग पुढे बिघडलं कुठं गणित? नाही, आता पण आम्ही सोबतच आहे. पण एखाद्या मतदारसंघात कार्यकर्ते शरीराने एकत्र आहे. एखाद्या मतदारसंघात जर कार्यकर्ते तयारी करत असतील आणि त्या ठिकाणी जर तिन्ही पक्षांना एक उमेदवार फायनल करणं शक्य होत नसेल तर एखाद्या वेळी असा निर्णय घ्यावा लागतो. ज्या पद्धतीनं तुम्हाला मवियातला अंतर्गत समन्वय दिसत नाही
त्याच पद्धतीनं महायुतीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अशी उदाहरणं घडलेली आहेत, ते सुद्धा त्यांनी तपासली पाहिजे. बरं, याचं एक उत्तर मग पटकन प्रदीप पेशकार उत्तर देऊयात, त्यानंतर आता पुढचा भाग आहे नाशिक उत्तर महाराष्ट्र. आधी प्रदीप पेशकार, समन्वय तुमच्या टिकलाय का महायुतीच्या अंतर्गत? खरं तर महायुतीमध्ये पूर्ण समन्वय आहे, कुठेच असं असमन्वयाचं चित्र दिसलं नाही. 2-3 जागा ह्या ज्या आपण बघतो 4 ठिकाणी ही फ्रेंडली फाईट ज्याला आपण म्हणता येईल, मैत्रीपूर्ण लढती, ह्या सुद्धा समन्वयानेच झालेल्या आहेत. मग आपण पटकन आता उत्तर महाराष्ट्राकडे वळू. प्रदीप पेशकार आपल्या सोबत आहेत. उत्तर महाराष्ट्रातल्या एकूण जागांपैकी महाविकास आघाडी आणि महायुतीच्यासाठी किती जागांचा आकडा आपण देणार आहात? 47 जागा एकूण उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातील 30 ते 35 जागावर महायुतीला 100% यश मिळतंय असं दिसतं आहे. कपिल ढोके, उत्तर पटकन. उत्तर महाराष्ट्रातल्या 47 जागांपैकी किमान 35 ते 40 जागा ह्या महाविकास आघाडी त्या ठिकाणी जिंकेल. आणि येत्या दुपारी 12 वाजेपर्यंत माझे मित्र जे या ठिकाणी सांगतायत, तुम्ही जर पाहिलं असेल तर उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभेच्या निकालात सुद्धा दाखवून दिलं की उत्तर महाराष्ट्रातली जनता ही ठामपणे महाविकास आघाडी सोबत उभी होती. आणि या विधानसभेच्या निकालात सुद्धा यातला एक लक्षवेधी निकाल पाहायला लागेल आणि तो आहे छगन भुजबळांचा. प्रदीप पेशकार, छगन भुजबळांच्या बाबतीत महायुतीच्या अंतर्गत काय सर्वे आहे? नाही, महायुतीच्या अंतर्गतला सर्वे तर छगन भुजबळांच्या बाजूने आहेत, परंतु त्या ठिकाणी जो मराठा ओबीसी वाद हा दिसला त्याचा परिणाम काही प्रमाणात जाणवेल, परंतु छगन भुजबळ साहेब निवडून येतील याबद्दल काही शंका. कपिल ढोके, या मराठा आणि ओबीसी वादाचा परिणामाची सुरुवात येवल्यातून झालेली असेल का? नाही, निश्चितच मराठा विरुद्ध ओबीसी हा काही विषय त्या ठिकाणी नाही, परंतु लोकांनी सुद्धा आता ओळखलेलं आहे की छगन भुजबळ साहेबांनी ज्या पद्धतीनं आदरणीय शरद पवार साहेबांना मी मीटिंगमध्ये काय चाललंय पाहून येतो आणि ते सुद्धा गेले आणि तिकडचे झाले, हे काही लोकांना फार आवडलेलं नाही. आणि निश्चितच मराठा विरुद्ध ओबीसी या वादामध्ये सुद्धा वाद मिटवणं त्या ठिकाणी अपेक्षित असताना सुद्धा भुजबळ साहेबांनी ज्या पद्धतीनं त्यामध्ये उडी टाकली, एका जबाबदार नेत्यानं अशा पद्धतीचं करणं अपेक्षित नव्हतं. आणि म्हणून आपण या भुजबळांच्या चर्चेबरोबरच गिरीश महाजनांच्या चर्चेकडे वळूयात. प्रदीप पेशकारांच्यासाठीचा प्रश्न आहे. प्रदीप पेशकार, ज्या वेळेला गिरीश महाजन यांच्या संदर्भातला तपशील समोर येतो त्यावेळेला चाणक्य म्हणून त्यांची प्रतिमा तुम्ही समोर आणता. आज चाणक्याची निवडणुकीतली अवस्था काय? अतिशय चांगली अवस्था आहे. 2-4 रिपोर्ट असे आले, बातम्या अशा आल्या की त्यांच्या विरोधातले जुने कार्यकर्ते आहेत ते फार निवडून येतील वगैरे असं, परंतु असं काही चित्र नाही आहे. गिरीश महाजन साहेब हे उत्तर महाराष्ट्रात आत्ताही फिरत होते आणि अतिशय कॉन्फिडंट अशा प्रकारचं महायुती त्या बाबतीत आहे आणि गिरीश महाजन हे निवडून येणार नक्की. गिरीश महाजनांच्या विजयाच्या बाबतीत जर समजा महायुतीकडून दावा होत असेल तर मवियाचं उत्तर? निश्चितच गिरीश महाजनांना ज्या पद्धतीनं भाजपचं संकटमोचक म्हणून त्या ठिकाणी पाहतात, चाणक्य म्हणून पाहतात. तुम्ही जर पाहिलं असेल तर या निवडणुकीत संकटमोचक जे काही राज्यात वल्गना करत फिरायचे ते काही यावेळी मतदारसंघाबाहेर गेलेले मला कुठेही दिसले नाहीत. आणि त्यांची अवस्था ज्या पद्धतीनं तिथल्या मतदारांनी करून ठेवली होती, आता तुम्ही जर पाहत असाल तर दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्हाला कळेल की भाजपाचे संकटमोचक ज्या पद्धतीनं संकटात होते त्या संकटातून ते बाहेर येतात का पाहूयात. आपण या निमित्तानं पटकन पुढे जाऊ. आणि आता नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भातली चर्चा, दिंडोरीचा विषय आहे, आदिवासी क्षेत्र आहे. नरहरी झिरवाळ यांच्याबद्दलचा प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे चर्चेत यासाठी आला कारण आधी एकदा त्यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ शरद पवारांकडे गेला, मग नंतर त्यांनी तो पाठवला, इत्यादी इत्यादी इत्यादी. या सगळ्याचा परिणाम निवडणुकीवर होईल का? कपिल ढोके. निश्चितच होईल. नरहरी झिरवाळांची भूमिका म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं त्यांना लिफ्ट दिली की एक आदिवासी कुटुंबातून आलेला माणूस आहे, साधारण माणूस आहे, त्याला विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी पवार साहेबांनी केलं. पण त्यांनी सुद्धा म्हणजे धोका देणाऱ्यांच्या यादीत सामील होऊन विश्वासघात करण्याचं काम केलं. मग त्यांनी मधात चाचपणी केली की मुलाला पाठवून बघूया जमतंय का. ठीक आहे, थांबा ना, मला मुलाला पाठवून बघू द्या जमतंय का. त्या ठिकाणी सुद्धा कुठे डाळ शिजली नाही म्हणून मग त्याला मीच पाठवलं होतं. बरं. आणि परत एकदा अजितदारांसोबत त्या ठिकाणी ते उभे राहिले. मला वाटतं तिथला निकाल सुद्धा त्यांच्या बाजूने निगेटिव्ह येईल आणि त्यांना सुद्धा लोक जागा दाखवतील. प्रदीप पेशकार, उत्तर. खरं तर झिरवाळांचं राजकारण हे ग्रामीण भागातील राजकारण अशा पद्धतीने त्यांच्याकडे बघायला पाहिजे. त्यामुळे भावनिक मुद्द्यांपेक्षाही ग्रामीण भागातला विकास
ह्या दृष्टीने जिरवाळांना तिथे जनता आशीर्वाद देणार तुम्हाला आहे. वैयक्तिकरित्या असं वाटतंय की त्यांनी त्यांच्या भागात केलेलं काम हे त्यांच्या फलदायी ठरू शकतं? आणि जिरवाळांनी जे काही केलं मुलाला पाठवणे हे करणे हे सगळं शरद पवारांकडूनच शिकलेलं मला वाटतं फॉर्म्युला आहे. त्यामुळे काही कपिल वेगळं डोके केलेलं नाही. हसण्याचं कारण काय? उत्तर आहे का काही याच्यावर? नाही काही केलं की आम्ही शरद पवारांकडून शिकलो अशा पद्धतीचं जे भाजपचं उत्तर असतं त्यावर मला हसायला आलं. ठीक आहे, आपण पटकन पुढची एक भूमिका घेऊयात. या निमित्तानं एक गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकरांची लढाई आहे. दोन गुलाबरावांच्या मधला निकाल काय असू शकतो? आधी कपिल ढोके. गुलाबराव पाटील आठवले की मला त्यांचं ते भाषण आठवते आणि त्यांच्या भाषणातला तो शेर आठवतो की कतलिया कई सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं और मतलब के लिए तो कई लोग अपने बाप बदल लेते हैं. आज त्याच गुलाबरावांनी जेव्हा 2.5 वर्ष आधी आपला राजकीय बाप बदलला हे काही लोकांना आवडलेलं नाही आणि म्हणूनच गुलाबराव पाटील सुद्धा तुम्हाला दुपारी 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पराभूत झालेले असतील हा माझा विश्वास आहे. आपलं उत्तर लागेल याच्यावर. नाही, आता सगळेच पराभूत होणार आहे अशा पद्धतीने कपिल डोके सांगतायत. हो, ते त्यामुळे सगळे खरंच पराभूत 12 झाले तर वाजेपर्यंत- आमची सत्ता येणार आहे ना. खरंच 12 वाजेपर्यंत आपण थांबलं पाहिजे. त्यामुळे आम्ही एकीकडे सत्ता येण्याचा दावा करतोय त्यामुळे ते सगळे पराभूत होतील हा माझा विश्वास आहे. 10 10:30 वाजेपर्यंतच थांबा. 12 पण पाहिजे गरज नाही. त्यामुळे तुम्हाला तुमची जागा नक्की कळेल. जी बिलकुल. आपण पटकन आमच्या सोबत आपले सहकारी जोडले गेलेले आहेत आशुतोष पाटील, त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. ओव्हर टू यू. नमस्कार. आपण जय महाराष्ट्रावर पाहतोय. महाराष्ट्राचा हा रणसंग्राम आणि आज दिवसभर या विधानसभेमध्ये कोण येणार आहेत आणि कोण बाहेर राहणार आहेत हे आपण पाहणार आहोत. आणि म्हणूनच या विधानसभेच्या प्रांगणात आम्ही उभे आहोत आणि आपण थेट जाऊया आपल्या वेगवेगळ्या रिपोर्टर्सकडे आणि पाहूया की आता थोड्याच वेळात पहिला निकाल कुठला येतोय. मुंबईतून माझे प्रतिनिधी आहेत माझ्यासोबत. शुभम जोडले जात आहेत. आपण शुभमकडे देखील जाऊया आणि शुभम आहे वरळी विधानसभा मतदार क्षेत्रात. शुभमकडून अपडेट घेऊया की शुभम काय परिस्थिती आहे. उत्कंठा सगळ्यांना लागली आहे. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष ज्या लढतीकडे लागले ती लढत म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघाची. वरळी विधानसभेत कशी फाईट्स आहे ते पण आपण पाहणार आहोत आणि शुभमकडे जाऊया. शुभम, वरळी विधानसभा क्षेत्राकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. वरळीतील मतदान केंद्र जे आहे. शुभम, आता काय परिस्थिती आहे? मतमोजणी किती वेळात सुरू होणार आहे आणि कोण उमेदवार स्वतः इथे आलेले आहेत का? अर्थातच आशुतोषजी, आपण बघू शकतो मी वरळीतील मतमोजणी केंद्र आहे या ठिकाणी आलेलो आहे. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात झालेला आहे. अजूनपर्यंत कोणते उमेदवार या ठिकाणी आलेले नाही आहेत आणि एकदम हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे हा. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातनं खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली होती आणि त्यानंतर इकडचे विद्यमान आमदार म्हणजेच आदित्य ठाकरे आणि नवीन याच्यात असा ट्विस्ट आला होता की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर संदीप देशपांडे यांना उमेदवारी जी आहे ती या ठिकाणी घोषित करण्यात आली होती आणि त्यामुळे या तिघांमध्ये ही लढत होताना आपल्याला दिसून येत आहे. मतमोजणी केंद्रावर आपण आता या दिवसापूर्वी 2 दिवसापासून मोठी बातमी अशी होती की निवडणुकीच्या काळामध्ये एक फेक पत्र देखील व्हायरल झालं होतं असा आरोप झाला. कोणी कोणाला सपोर्ट दिलाय, कोण कोण सपोर्ट देणार नाहीत आणि त्याबाबत मनसेने तक्रार देखील केली होती. त्याच्याबद्दल काय अपडेट्स आहेत पुढे? हे जे प्रकरण झालं यामध्ये थेट मनसेने असा आरोप केला होता की फेक पत्र जे आहे बनवण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये राजसाहेब ठाकरे यांची खोटी सही होती. जो फॉन्ट होता तो देखील वेगळा होता. जी शब्दरचना होती ते देखील वेगळी होती. फक्त मनसेचं लेटर हेड जे असतं ते मॉर्फ करण्यात आलं होतं आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये 2 ते 3 जणांवर जे आहे गुन्हे दाखल झाले होते. याच्यावर संदीप देशपांडे यांनी अशी देखील प्रतिक्रिया दिली होती की स्वतःची हार जे आहे शिंदे गटाला दिसून येत आहे म्हणून जाणीवपूर्वक केलं होतं. थेट त्यांनी त्यांची लायकी देखील पत्रकार परिषदेमध्ये काढली होती आणि याच्यावरनं शिंदे गटातनं कुठलं उत्तर तर नाही आलं. पण हे प्रकरण जे आहे संदीप देशपांडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर कुठेतरी थंडावलं असं लक्षात आलं होतं. त्याच्यावर पुढे काही हालचाल नाही झाली पण त्याचे पडसाद जे आहेत काही उमटले असतील किंवा नसतील. आपल्यासोबत आपल्याकडे मवी आणि महायुतीचे प्रवक्ते देखील आहेत. आपण त्यांच्याशी बोलून घेऊया. कपिल डोके, या वरळी विधानसभा मतदार क्षेत्राकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि या मतदारसंघावरती आता आदित्य ठाकरे येत आहेत की मिलिंद देवरा वोट डिव्हिजन करतायत की संदीप देशपांडे वोट डिव्हिजन करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. मी थेट जातोय आमच्या न्यूजरूममध्ये आणि न्यूजरूममध्ये आमचे एक्सपर्ट्स आहेत. कपिल डोके, तुमच्याकडून उत्तर हवं मला. मला विचारलंय का?
पुन्हा विचारा. कपिल ढोकेंकडे मी जातोय. वरळी विधानसभा क्षेत्रात आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद विरुद्ध संदीप अशी जी तिरंगी लढत आहे, या लढतीमध्ये मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे किती वोट डिव्हिजन करतील, काय वाटतं तुम्हाला? नाही, निश्चितच बघा, तुम्ही पाहिलं असेल तर वरळीतल्या निकालामध्ये वरळीतल्या निवडणुकीत त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना पराभूत करण्यासाठीच, म्हणजे मी पहिल्यांदा पाहतोय की या निवडणुकीत काय काय प्रयत्न महायुतीच्या लोकांनी केले नाही, की एक राज्यसभेचा खासदार असलेले मिलिंद देवरा यांना सुद्धा विधानसभेच्या रणांगणात टाकलं. म्हणजे तुम्हाला त्यांना आमदार करायचं आहे की आदित्य ठाकरेंना पराभूत करायचं आहे, याचं सुद्धा उत्तर महेश सावंत बोलतायत. आपण थेट जाऊया, मी तुम्हाला थोडं थांबवतो. तिथे अभ्यास करू शकत नव्हतो. या सिद्धिविनायकच्या आशीर्वादाने आज आमचे सगळे ग्रुप एकदम वेल क्वालिफाईड झाले आहेत. त्यात कोणा माझ्यासारखा एक पॉलिटिकल एकच झालं आहे, बाकी सगळे गव्हर्नमेंट कोण प्रायव्हेट याच्यामध्ये झाले. पण सिद्धिविनायकचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे. दुसरी बाब अशी आहे की सिटिंग आमदार सदा सरवणकर आहे, दुसरीकडे ठाकरे पुत्र आहेत, असे दो दिग्गज उमेदवार, आणि त्यामध्ये तुम्ही एक उमेदवार सर्वसामान्य उमेदवार. काय वाटतं तुमचा विजय सुकर? आता एक 2 तासात सगळाच कौल, जनतेचा कौल समजेलच आपल्याला. परंतु कसं आहे बघा, विजयाची खात्री असल्यामुळे मी बिंदास आहे. आजही मी बिंदास आहे, कालही होतो आणि उद्याही तसंच राहणार आहे. हारजीती जीवनातली एक पायरी असते, हार असते कोणाला. शेवटी बघा, ही स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये कोणतरी एक जिंकणार, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण आपलं दैनंदिन काम चालूच ठेवणार. एकीकडे तुम्ही नगरसेवक बनण्यासाठी सुद्धा इच्छुक होतात काही वर्ष, तेव्हा बनता नाही आलं. आता आमदारच्या रिंगणात तुम्ही उभ्या, आमदार बनणार, विश्वास वाटतो? मला एक तुम्हाला सांगतो ना, मी जेव्हा राजकारणात आलेलो, म्हणजे मला वाटते 93-94ची गोष्ट आहे. आमच्याकडे BMCला रानडे बाई होत्या आणि ती मला एकदम मुलासारखी करायची. तेव्हा खिशात पैसे नसायचे, तीच नाश्ता द्यायची. तेव्हा मला ती सहज बोलेल, तुझा हात दाखव रे. मी आपला दाखवला हात. ती तेव्हा मला ती वाक्य अजूनही आठवतात. मला बोले, तू आयुष्यात नगरसेवक होणार ना, तू बनणार तर आमदारच बनणार. आणि हे सगळं बघा आता ॲटोमॅटिक सगळं जुळून आलं. ती आठवण तर मी तिला शोधतो, कारण ती शिरोडकर मंडईमध्ये राहायची, पण आज शिरोडकर मंडई तुटली आहे. त्यामुळे ती आमची रानडेबाई आता जिवंत आहे काय मला माहिती नाही, कारण ती रिटायर होऊन जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाले असते. मध्ये मला एकदा दादरला फोन करून त्यांनी बोलवलेला की महेश कुठे आहे म्हणून. म्हणजे तुमचे प्रतिस्पर्धी जे उमेदवार दोन्ही आहेत तेही विजयाचा विश्वास व्यक्त करतायत. बघा, जोपर्यंत रिझल्ट लागत नाही, मॅच सुरू झाल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही पार्टी जिंकणार, मीच जिंकणार. शेवटी रिझल्ट आता 2 तासांनी समजेलच. 8 वाजता पोस्टल आहे, त्यामुळे हळूहळू समजेल लोकांना. ते त्यांना कॉन्फिडन्स असेल तर ते जिंकतील. मला 100% कॉन्फिडन्स आहे, मी जिंकणार. जिंकण्याचा विश्वास व्यक्त करतायत. उद्धव साहेबांची काय सगळ्यापासून बोलणं झालं? नाही, मी काल फक्त गेलेलो. काल आमचे ते भाजपचे सचिन शिंदे त्यांची एंट्री करून घेतली, पक्षप्रवेश करून घेतला. त्यावेळी मी फक्त उद्धव साहेबांनी प्रतिक्रिया दिला, रे उद्याचे पेढे आज का. भाजपने मदत केली, भाजपने मदत केली, मनसेने मदत केली, शिंदे गटाने मदत केली, सगळ्यांनी मदत केली. मताधिक्य किती असेल तुम्ही जिंकण्याचा विश्वास? मला 5 ते 10 हजाराच्या मधला हे मताधिक्य मिळेल, पण जास्त पण मिळेल. पण मी जास्त आपण बोलू शकत नाही, पण 5 ते 10 मध्ये नक्की मिळेल. मैं जी हिंदी में जानना चाहेंगे, आप सिद्धिविनायक के चरण दर्शन लेने आज पहुँचे हैं, क्या भावना है आज की? सिद्धिविनायक हमारे आराध्य दैवत है. हम जो भी शुभ कार्य करने के लिए जाते हैं तो आप कहाँ पे देखिए, सत्यनारायण महापूजा करने को जाते हैं तो भी पहले गणेश पूजन होते हैं. वैसे ही मैं आज हमारे सिद्धिविनायक यानी पूरा महाराष्ट्र भारत के आराध्य दैवत है उनका, और मैं तो प्रभादेवी का सुपुत्र हूँ. तो मैं आशीर्वाद, जैसे मैं सुबह मैं अपने गांव में मेरा घोड़ेमुख है, सातेरी है, सिसोटी ब्राह्मण देव, हमारे 4 भगवान हैं, उनको प्रार्थना करके मैं बाद में सिद्धिविनायक का नाम लेता हूँ. और सिद्धिविनायक के चरण में आके मैंने आज बोला कि भगवान, आज जो मैंने मन में मेरे था वो आपने मेरे को ऑटोमेटिक दे दिया है, इसलिए भगवान को भी मालूम है कि आज मैं. तर महेश सावंत आपल्याला सांगत होते, अर्थात ही मुंबईतली एक महत्त्वाची लढत आहे. माहीम मतदारसंघातली महेश सावंत विरुद्ध सदा सरवणकर आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेले अमित राज ठाकरे इथे आहेत. पुन्हा आपण जाऊया आपले प्रतिनिधी शुभमकडे, कारण शुभम आहेत वरळीला. वरळी हा देखील आज राज्यातला चर्चेतला मतदारसंघ आहे. शुभम, आता वरळीमध्ये जो वेगवेगळ्या प्रकारचा जो विविध प्रकारचा मतदार आहे, तो हायराईजमधला असेल, तो BDD मधला असेल, तो कोळीवाड्यातला असेल, या मतदारांचा हा मतदारसंघ आहे. आणि इथे अतिशय हाय प्रोफाईल लढत होते आदित्य ठाकरेंची. काय सांगशील, आत्ताचं काय माहोल आहे तिकडे मतदारसंघाच्या? तो निवडणूक केंद्राच्या मतमोजणी केंद्राबाहेर उभा आहेस, तिकडचं काय वातावरण आहे?
अर्थातच काही वेळात जे आहे इथं सर्व पक्षांचे कार्यकर्ते जे आहे ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अद्याप या ठिकाणी कोणी आलेलं नाही आहे. फक्त जे प्रमुख पदाधिकारी आहेत जे मतमोजणीसाठी आतमध्ये केंद्रात असतात ते इथे जे आहेत 7 वाजता आलेले आहेत. तर या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण की थेट आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी लढत आहे मिलिंद देवरा यांच्यासह होत आहे. मिलिंद देवरा शिवसेनेतनं शिंदे गटातनं उमेदवार आहेत. खरं तर शिंदे गटातनं अंतर्गत वाद अनेक होतेत उमेदवारीसाठी या मतदारसंघातनं, पण अखेरकार मिलिंद देवरा यांना उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आली होती. एकीकडे लोकांची जी आहे नापसंती जी आदित्य ठाकरे यांच्यासाठी दिसण्यात येते आणि असा देखील आरोप होत आहे की स्थानिक उमेदवार कोणीतरी द्यायला हवा होता. त्यामुळे या लढतीकडे नेमकं मतदान कोणाला गेलेलं आहे, मतदार राजांनी आपला कल कोणाकडे टाकलेला आहे याचा एक अनुमान लावणं जो आहे तो कठीण आहे. पुढच्या काही तासात जे आहे चित्र स्पष्ट होईल. ठीक आहे. धन्यवाद शुभम. मी परत येईन तुझ्याकडेच, पण आपला महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडला गेलाय. महेंद्र, तू भायखळा विधानसभा मतदार संघात आहेस आणि आता तिकडचे अपडेट्स दे मला. सर, भायखळा मतदारसंघात आणि मी माहीम मतदारसंघात आहे. माहीम मतदारसंघाचं पाहायला गेलं तर इथे ऐतिहासिक असं हे माहीम मतदारसंघ आहे. या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिर आहे, या ठिकाणी शिवाजी पार्क आहे, या ठिकाणी चैत्यभूमी आहे, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनणार आहे. त्याप्रमाणे इथली जी लढत आहे तीही ऐतिहासिक आहे. त्यामुळे या ठिकाणी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे आहेत, सदा सरवणकर हे आहेत आणि एकीकडे ठाकरे गटाचे महेश सावंत आहेत. त्यामुळे या लढतीकडे एक महत्त्वपूर्ण पाहिलं जात आहे, कारण अमित ठाकरे यांचं हे पहिलंच पाऊल आहे राजकारणात. ठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती आहे जो आहे राजकारणात उतरणार आहे. त्यामुळे ही इथली लढत आहे ती मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने पाहिली जाते. या मतमोजणी केंद्राबाहेर आम्ही आता उभा आहे. या ठिकाणी एकूण 14 टेबल आहेत ते लावण्यात आले आहेत. या ठिकाणी 18 फेऱ्या होणार आहेत आणि पोस्टल मतदान ते 2 टेबल लावण्यात आले आहेत. त्यामुळे काही वेळात आता मतमोजणी केंद्रावरती मतमोजणीला सुरुवात होईल. जे पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, तेही मोठ्या प्रमाणात इथे पोहोचतील. त्यामुळे सुरक्षेचा बंदोबस्तही तगडा ठेवण्यात आला आहे. पाहायला गेलं तर या ठिकाणी राज ठाकरे यांचे सुपुत्र हे उभे राहिल्यानंतर भाजपकडून जे आहे ते या ठिकाणी सदा सरवणकर यांची मनधरणी करण्यात येत होती की त्यांनी माघार घ्यावी. त्यामुळे राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा लोकसभेला दिला होता. त्यामुळे ही कुठेतरी एकतर्फी निवडणूक होईल आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे जिंकतील असं हे चाललं होतं. मात्र सदा सरवणकर यांनी जे आहे ते राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याशी बोलून चर्चा करून या सगळ्या गोष्टीवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राज ठाकरे यांनी भेट नाकारली होती. त्यानंतर सदा सरवणकर हे स्वतः उभे राहिलेत आणि भाजपकडूनही त्यांना जो आहे तो प्रतिसाद मिळाला. त्यांचे प्रचारासाठी भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात दिसून आले. तर एकीकडे ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जी आहे ती इथे कार्यकर्ते ते त्यांचे उतरून रस्त्यावरती वेगवेगळ्या प्रकाराने प्रचार करत होते. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर काल भाजपचे माहीम विधानसभा अध्यक्ष आहेत सचिन शिंदे यांनीही या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे ही निवडणूक आहे ती आज पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि आजचा निकाल कोणाला असणार आहे, दादर माहीम या संघात आपण कोणाचं वर्चस्व असणार आहे हे आज निकालांती समजून येईल. आपल्यासोबत आता औरंगाबादहून पण जोडले जात आहेत. संभाजीनगरमध्ये विजय चिडे आपले आहेत. विजयकडे आपण जाऊया. विजय, काय अपडेट्स आहेत संभाजीनगरचे? नक्कीच सर, जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदारसंघामध्ये मी आहे. या ठिकाणी मतदान केंद्रावरती जे आहे ते मी पोहोचलेलो. या ठिकाणी मतकेंद्र जे आहे ते आता उघडण्यात आले. EVM मशीन जे आहे ते थोड्याच वेळामध्ये जे आहे ते आता बाहेर काढण्यात येणार आहे. आणि या ठिकाणाहून जे आहे ते आता पोस्टल मतदान जे आहे ते देखील आता पेट्या जे आहे ते बाहेर काढण्यात येत आहे आणि स्ट्रॉंग रूम जे आहे ते उघडण्यात आले. थोड्या वेळामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी ही थेट दृश्य आपण पाहतोय मतमोजणी केंद्रातली संभाजीनगरची दृश्य आहेत ही. विजय, संभाजीनगरकडे सगळ्यांचं लक्ष यासाठी लागलंय कारण तिकडचा जो मतदार आहे तो आता शिवसेनेच्या एकनाथ शिंदेना साथ देणार
नक्कीच सर, या ठिकाणी जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी 6 ठिकाणी तब्बल जी आहे ती लढत असणार आहे. त्यामुळे आता या ठिकाणी जर पाहिलं शिवसेना छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असा समजला जातो. मात्र यावेळी जर पाहिलं गेलं तर आता शिवसेनेचा बालेकिल्ला समजला असल्यामुळे आता पुन्हा या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांची स्पष्ट जी आहे ती आता छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे आता अनेक उमेदवाराचं भवितव्य जे आहे ते ईव्हीएममध्ये बंद झालेलं आहे. थोड्या वेळामध्ये जर पाहिलं गेलं तर मतदान केंद्रावरती जे आहे मतमोजणीला सुरुवात होणार असून आता या मतमोजणीमध्ये आता कोणाचं नशीब खुलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता सध्या जर पाहायला गेलं तर आता संपूर्ण मतदार केंद्रावरती जे आहेत उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचणं सुरू झाले असतात. आता पूर्व मतदारसंघामध्ये जे आहेत आता भाजपाचे उमेदवार अतुल सावे हे देखील झालेले. पूर्व मतदारसंघामध्ये जर पाहिलं गेलं तर MIM विरुद्ध भाजपा अशी लढत जी आहे ती झाल्याचे पाहायला मिळत होते. कारण माजी खासदार इम्तियाज जलील देखील आज मतदारसंघामध्ये उपस्थित उभं होते आणि त्यामुळे आता भाजपाचे उमेदवार अतुल सावे आणि इम्तियाज जलील या दोघांमध्ये जी आहे ती जोरात लढत. अतुल सावेंना देखील आपली जागा राखायची आहे. आपल्यासोबत न्यूजरूममध्ये गेस्ट आहेत, आपण त्यांच्याकडे देखील या विषयावर बोलूया. आपल्याकडे प्रदीप पेशकर आहेत. प्रदीपजी, मला सांगा, मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला गेल्या वेळेस लोकसभेला जे यश मिळालं नाही, आता त्याची कसर भरून निघेल का? प्रदीपजी, यावेळी नक्की चित्र बदललेलं आहे. सर्वात महत्त्वाचा ज्याची चर्चा होती की मनोज जरांगे हे काय भूमिका नक्की घेतात, तर त्यांनी योग्य निर्णय योग्य वेळी घेतला आणि त्यांनी कुठल्याच बाजूनी मत व्यक्त केलं नाही. त्यामुळे अतिशय नेहमीप्रमाणे ज्या निवडणुका होतात तसंच वातावरण त्या ठिकाणी राहिलं आणि सर्व समाजांनी, सर्व जातीतील सर्व समाजांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आपल्याला दिसलं. त्यामुळे आणि विशेषतः महिलांच्या लाडकी बहीण योजनेचा जो काही फरक जाणवला तर त्याच्या प्रभावामुळे अतिशय चांगलं महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे मतदानाचं. प्रदीपजी, मराठा समाजाची मतं तिथे निर्णायक ठरू शकतात. मराठा समाजाचं यावेळेस तुम्हाला समर्थन मिळालं असं वाटतंय? 100%. त्यामुळे मी मगाशी सांगितलं की हा प्रश्न येणार तुमचा, हे अपेक्षित धरूनच मी सांगितलं की सर्व जाती धर्मातील जनतेने पाठिंबा महायुतीला दिलेला आहे असं चित्र प्रत्यक्षात दिसतं आहे. त्यामुळे लोकसभेला जे आपल्याला काही प्रमाणात अपयश दिसलं ते त्याची पूर्ण भरपाई आता विधानसभेमध्ये होणार आहे. मला सांगा की जरांगेनी जी आयत्या वेळेची भूमिका घेतली त्या जरांगेच्या भूमिकेचा किती परिणाम, किती प्रभाव यावेळेस दिसतोय? नाही, खरं तर आयत्या वेळी भूमिका घेतली म्हणताना ते एक सामाजिक आंदोलन आहे. त्या आंदोलनाची आवश्यकता होती आणि सामाजिक आंदोलन हे सामाजिकच राहावं या भूमिकेचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे आणि त्यांनी योग्य भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे राजकीय भूमिका हे राजकीय पक्ष घेत असतात आणि त्याचा रिझल्ट हा निवडणुकीत आपल्याला दिसतो. सामाजिक आंदोलन हे त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे दादांनी सांगितलं की तुम्हाला जो योग्य वाटेल त्या. एक ब्रेकिंग बातमी येते आपल्याकडे, एक ब्रेकिंग बातमी येते. काय बातमी पाहूया? पहिली ब्रेकिंग आजची आणि पहिला कल भाजपाच्या बाजूने येतोय. शिवेंद्रराजे आघाडीवर आहेत. पहिली ब्रेकिंग आजची. आता कल याला सुरुवात झाल्या आहेत मतमोजणीची. पहिला कल शिवेंद्रराजे आघाडीवर आहेत. पहिला कल भाजपाच्या बाजूने. प्रदीप पेशकर, आजच्या दिवसाची सुरुवात भाजपाच्या बाजूने येते. पहिली बातमी. आपण पुन्हा जाऊया प्रदीप पेशकर यांच्याकडे. शेवटपर्यंत राहणार आहे हेच याचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे सुरुवात चांगली झाली आहे आणि शेवटसुद्धा अत्यंत गोड होणार आहे. त्यामुळे 175+ महायुती हा मात्र नक्की ठाम विश्वास आहे. बरं. अर्थात हे पहिल्यांदा आता पोस्टल बॅलेट जे आहे, टपाली मतदान आहे, हे सुरू असतं आणि आता हे जे आकडेवारी येईल या ब्रेकिंग त्या येतील. आपण पुन्हा एकदा आपल्या चर्चेत जाऊया. आपल्यासोबत कपिल ढोके देखील आहेत. कपिल, मला सांगा की तुम्ही यावेळेस जो लोकसभेला ज्या प्रकारचं यश तुम्हाला मिळालं, तुमची पुन्हा अपेक्षा ही राहील की यावेळेस देखील तुम्हाला तशाच प्रकारचं यश मिळावं. पण तिकडचा जो वेगवेगळा मतदार आहे, एक मोड बांधण्याचा प्रयत्न केला का? मराठा, मुस्लिम, दलित अशी एक वेगवेगळ्या प्रकारची मोड बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळेस या अशा प्रकारचा प्रयत्न किती झाला आहे आणि त्याला यश मिळेल का? कपिल ढोके. निश्चितच लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला जो काही कल त्या ठिकाणी दिला होता,
तेवढाच किंवा किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रतिसाद विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं दिलेला आहे. या राज्यातील सर्व समाजातील म्हणजे मराठा समाजाचा सुद्धा तितकाच पाठिंबा आहे, ओबीसींचा सुद्धा तितकाच पाठिंबा आहे. सर्व समाजाच्या लोकांनी सुरक्षित सरकार की जे जनतेमध्ये भांडणं लावणार नाही, जे सामाजिक प्रश्न चिघळवणार नाही, अशा पद्धतीचं सरकार आम्हाला पाहिजे आहे. म्हणून मग आणि ते सरकार कोण देऊ शकतं तर महाविकास आघाडीच देऊ शकते. या निमित्तानं महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेलं आहे. आणि निश्चितच जेव्हा अंतिम निकाल आपल्या हाती येतील त्यावेळी महाराष्ट्रातली जनता महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभी राहिलेली आहे. आणि त्यांनी जनतेमध्ये भांडणं लावणारी, समाजात भांडणं लावणारी, समाजात दुही निर्माण करणाऱ्या भाजपला नाकारलेलं आहे हे आपल्याला दिसेल. ब्रेकिंग देवेंद्र फडणवीस आघाडीवर, नागपूरची ब्रेकिंग येते. देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत, विजय वडेट्टीवार हे देखील आघाडीवर आहेत. नागपूरमधून ब्रेकिंग येत आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील आघाडीवर आहेत. पुन्हा एकदा आपण जाऊया. कपिल ढोके आपल्यासोबत होते. 2 ब्रेकिंग आपण पाहिलेत. विजय वडेट्टीवार, देवेंद्र फडणवीस हे पहिल्या काही मिनिटातच यांनी आघाडी घेतलेली आहे. कपिल ढोके, मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. आपला मुद्दा आपण पूर्ण करा. निश्चितच मग समाजामध्ये दुही निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला या महाराष्ट्रातली जनता नाकारणार आहे हे मला त्या ठिकाणी प्रामुख्यानं सांगायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी जर पाहिलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांनी जी काही सामाजिक समता ठेवण्याचं काम केलं त्यालाच छेद देण्याचं काम मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारनं केलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं मवियाचा पर्याय लोकसभेच्या निवडणुकीत स्वीकारला आणि तोच पर्याय ते विधानसभेत सुद्धा स्वीकारतील. आपण पाहिलं असेल की आता अनेक कलांनुसार महाविकास आघाडीचे अनेक नेते त्या ठिकाणी आघाडीवर दिसतात. तुमच्या स्क्रीनवर मी पाहतोय की आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत, नाना पटोले साहेब आघाडीवर आहेत, विजय वडेट्टीवार साहेब आघाडीवर आहे. निश्चितच हे चित्र 12 वाजेपर्यंत असं असेल की काँग्रेस आणि पहिला कल जो येतोय मवियाची 7 उमेदवार आघाडीवर चालले आहेत आणि महायुतीचे 8 उमेदवार आघाडीवर चालले आहेत. साकोलीतून नाना पटोले हे देखील आघाडीवर चालले आहेत. ब्रेकिंग न्यूज, ब्रह्मपुरी मतदारसंघात विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत, ते देखील आता आघाडीवर चालले आहेत. नागपूर दक्षिण पश्चिम हा देवेंद्र फडणवीसांचा मतदारसंघ आणि आता देवेंद्र फडणवीस आघाडीवर. योगेंद्र पवार हे देखील आता आघाडीवर आहेत. पहिल्या काही मिनिटातच योगेंद्र पवारांनी आघाडी घेतली. अजितदादांसाठी चिंतेची बाब होऊ शकते. बारामती मतदारसंघाकडे सगळ्याचं लक्ष लागलंय आणि योगेंद्र पवार आघाडीवर आहेत. अर्थात हे टपाली मतदानाची आकडेवारी आहे. अजून ईव्हीएमची आकडेवारी येणार आहे. ठाणे शहरात देखील अपडेट येत आहे. ठाणे शहरातून मुंब्रा कळवा, कोपरी, पाचपाखाडी आणि ओवळा माजीवडा या तिन्ही ठिकाणी टपाली मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. कोल्हापूरची बातमी येते. कोल्हापूर उत्तर विधानसभा स्ट्रॉंग रूम उघडले आहेत. मतमोजणी पोस्टल बॅलेट सुरू आहे. प्रत्यक्ष ईव्हीएमची जी मतमोजणी आहे ही 8:30 नंतर सुरू होणार आहे. कोल्हापूरमध्ये मोठी लढत आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा जागेसाठी महायुतीकडून राजेश क्षीरसागर तर महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर, 2 राजेशमधली लढत आहे. आणि देवेंद्र फडणवीसांची आघाडी सुरू आहे. विजय वडेट्टीवार आघाडीवर आहेत. मवियामध्ये काँग्रेस 3 जागी, उद्धव ठाकरे शिवसेना 4 जागी आघाडीवर. महायुतीमध्ये भाजप 8 जागांवर आघाडीवर आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे 2 जागांवर आघाडीवर. सुरुवातीचे जे कल येत आहेत, एक ब्रेकिंग येते माळशिरसमधून. उत्तम जानकर आघाडीवर आहेत. माळशिरसची बातमी येते. उत्तम जानकर आघाडीवर चालले आहेत. झिशान सिद्दीकी मुंबई वांद्रे मतदारसंघ, इथून देखील झिशाननी आता आघाडी घेतलेली आहे. मुंबईतली ब्रेकिंग येते. सोलापुरात टपाली मतमोजणी सुरू आहे. कुलाब्याची बातमी येते. मुंबई कुलाब्यातून राहुल नार्वेकर आघाडीवर आहेत. वरळीमधून आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. मुंबईतली महत्वाची बातमी आदित्य ठाकरेंची. वरळी आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. अचलपूरची बातमी आली. अचलपूरमधून बच्चू कडू आघाडीवर आहेत.
जय महाराष्ट्रावर तुम्ही पाहताय महाराष्ट्रातले क्षणाक्षणाचे अपडेट्स. आणि मुंबईचा एक महत्त्वाचा मतदारसंघ मालाड आणि मालाडमधून असलम शेख आघाडीवर आहेत. माजी मंत्री असलम शेख मुंबईचे पालकमंत्री होते पूर्वी. असलम शेख आघाडीवर चालले आहेत. आणि पृथ्वीराज चव्हाणांची बातमी येते. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून उभे आहेत, ते देखील आघाडीवर आहेत. परळीमधून धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. आपण पुन्हा जाऊया आपल्या न्यूजरूममध्ये आपल्यासोबत मवी आणि महायुतीचे प्रतिनिधी आहेत. धनंजय मुंडेंची आघाडी सुरू आहे. आपण जाऊया कपिल ढोके यांच्याकडे. कपिलजी, धनंजय मुंडेंच्या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि आता धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. पहिली बातमी येते. निश्चितच हे प्राथमिक कल आहेत, यामध्ये काही थोड्याफार मतांचा फरक असू शकतो, परंतु लोकसभेच्या निवडणुकीत त्या ठिकाणच्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे की तिथली जनता ही मवियासोबत राहिली आणि त्यांनी तुतारीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा त्या ठिकाणी विजय मिळवून दिला होता. या निवडणुकीत सुद्धा जे काही तुतारीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख आहे ते त्या ठिकाणी निवडून येतील. धनंजय मुंडे यांनी ज्या पद्धतीनं पवार साहेबांनी त्यांना लिफ्ट दिली आणि त्यांनी यावेळी पवार साहेबांची साथ सोडून जो काही विचार या महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे किंवा विश्वासघातकीपणा जो केलेला आहे त्याला निश्चितच परळीची जनता उत्तर देईल आणि धनंजय मुंडे सुद्धा पराभूत झालेले दिसतील. ते आघाडीवर सुरू आहेत. ठीक आहे, प्राथमिक कल आहेत. निश्चितच ते अंतिम निकालापर्यंत हारलेले प्राथमिक कल आहेत. निश्चित प्राथमिक कल आहेत. महायुती भाजप आता 13 जागांवर आघाडीवर येते. प्रदीप पेशकर, मी तुमच्याकडे येतोय. भाजपसाठी थोडी आनंदाची बातमी आहे की आताच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 13 जागांवर आघाडीवर आहे. प्रदीप पेशकर, हे आत्ता मला वाटतं टपाली मतदानाचे कल आत्ती येत आहेत, त्यामुळे उत्साह जरी असला, आनंद जरी वाटत असला तरी आपण सामंजस्याने आणि आत्ता कन्सिडर केलं पाहिजे की हे सगळे आत्ताचे कल आहेत. महायुती 16 जागांवर आघाडीवर आणि महाविकास आघाडी 15 जागांवर आघाडीवर. आता या क्षणाची ब्रेकिंग आहे. प्रदीप पेशकर, ह्या सर्व प्राथमिक कलांमध्ये फार फरक पडत असतो पुढे जाऊन. आत्ता जरी महायुती पुढे आहे तरीही या पूर्ण जेव्हा मतमोजणी सुरू होईल त्यावेळी असं लक्षात येईल की महायुतीचा विजय हा नक्की झालेला दिसेल. निश्चितच एक्झिट पोलची आकडेवारी जी आलेली आहे त्यानुसार महायुतीलाच सत्तेकडे जाण्याचा मार्ग दिसतोय. अर्थात महाविकास आघाडीचे नेते देखील तेवढेच. एक्झिट पोलनी असं सांगितलेलं आहे आपल्याला, कारण सगळ्या एक्झिट पोलमध्ये हे दिसतं की महायुतीची सरशी होणार आहे. त्यामुळे मला याचा विश्वास आहे. आत्ता फक्त आकडे येऊ द्यात सगळे, त्यानंतर आपण बोलू. महायुती अजितदादा देखील 2 जागी आघाडीवर दिसत आहेत. अर्थात अजितदादांचं देखील कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मी एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो. अजितदादांच्या नेतृत्वाची कसोटी यावेळेस लागणार आहे, कारण अजितदादांनी जी वेगळी भूमिका घेतलेली आहे त्यांच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. शरद पवारांच्या समोर अजितदादा किती मोठं आव्हान उभं करतील याकडे सगळे बघतायत. मी कपिल ढोके यांच्याकडे येतोय. काय तुमचा अंदाज वाटतोय, अजितदादा एकूण किती जागांपर्यंत मजल मारतील? कपिल ढोके, मुळात म्हणजे अजितदादांची खरी गफलत जागा वाटपामध्ये झालेली आपल्याला दिसते की ज्या ठिकाणी जे दादा उमेदवारी वाटत होते त्या दादांना महायुतीमध्ये स्वतःच्या पक्षाला किती जागा मिळाव्या यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला. आणि आता सुद्धा मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं आहे की अजितदादांची परिस्थिती या निवडणुकीत फार खराब झालेली आहे. म्हणजे जे दादा राज्यभर फिरून उमेदवारांना निवडून आणण्याचं काम करत होते. थांबवतोय. इस्लामपूरची बातमी येते. जयंत पाटील आघाडीवर चाललेत. इस्लामपूर, जयंत पाटील. पलूस कडेगाव, विश्वजित कदम आघाडीवर चालले आहेत. कर्जत जामखेड, रोहित पवार आघाडीवर आहेत. आणि पुन्हा योगेंद्र पवारांचीच बातमी येते. योगेंद्र पवार आघाडीवर चालले आहेत. अजित पवार सध्या तरी पिछाडीवर आहे. सुरुवातीच्या काही मिनिटांची आकडेवारी आहे. अर्थात अजितदादांचं टेन्शन त्यामुळे निश्चित वाढेल, कारण असं वाटलं होतं की अजितदादा सुरुवातीपासूनच एक आघाडी घेतील, पण योगेंद्र पवार सध्याच्या घडीला आघाडीवर आहेत. अर्थात पुढची एक ब्रेकिंग येते. इंदापूरची बातमी. हर्षवर्धन पाटील हे देखील आघाडीवर चालले आहेत. हर्षवर्धन पाटलांनी आघाडी घेतलेली आहे. आणि पुण्यातून ब्रेकिंग येते. पुण्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघाच्या पोस्टल मतमोजणीला एकाच वेळी सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटात पुण्यातून EVMची आकडेवारी यायला सुरुवात होईल. पिंपरी विधानसभेची बातमी येते. ब्रेकिंग. टपाली मतमोजणीत शरद पवार पक्षाच्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुलक्षणा शीलवंत धर या आघाडीवर चालले आहेत.
झिशान सिद्दीकी आघाडीवर मुंबई वांद्रे विधानसभा पोस्टल वोट काउंटिंग अर्थात हे, पण झिशान सिद्दीकी आघाडीवर असल्याची माहिती येते. योगेंद्र पवारांच्या बातमीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. माझी सहकारी नीलम न्यूजरूम मधून ब्रेकिंग घेऊन आले. नीलम, काय ब्रेकिंग आहे? आपण पुन्हा जाऊया माझी सहकारी नीलमकडे. न्यूजरूममधून ब्रेकिंग आहे, पण आपण तोपर्यंत पाहूया या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या. महायुती भाजप 24, शिवसेना 6, अजितदादा 3 आणि मविया काँग्रेस 9, उद्धव ठाकरे 5 आणि शरद पवार गट 9. महायुती आणि मवियाची आकडेवारी आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय. त्याचबरोबर आपण पाहतोय पलूस कडेगाव विश्वजित कदमांनी आघाडी घेतलेली आहे आणि इंदापुरात हर्षवर्धन पाटील आघाडीवर आहेत. इंदापुरात दत्ता भरणे पिछाडीवर चालले, ती पहिली प्राथमिक माहिती आहे. अमरावतीची बातमी येते तिवसामधून महाविकास आघाडीवर, तर अचलपूरमधून बच्चू कडू प्रहारचे जे आहेत ते आघाडीवर आहेत. अकोला पूर्व भाजपचे रणधीर सावरकर पोस्टल मतात आघाडीवर आहेत. भारतीय जनता पक्षासाठी सुरुवातीची काही क्षण सकारात्मक दिसत आहेत. भारतीय जनता पार्टी आघाडीवर दिसते. 26 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर 9 जागांवर एकनाथ शिंदेचे उमेदवार आघाडीवर आहेत. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक मधुकर पाटील आहेत. न्यूजरूममध्ये थेट जाऊया आपण. मधुकर पाटील, एक ब्रेकिंग आले. कोपरी पाचपाखाडी एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत. कोपरी पाचपाखाडी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आघाडीवर आहेत. सुरुवातीची प्राथमिक माहिती आहे. आपण जाऊया न्यूजरूममध्ये. माझे आमचे एक्सपर्ट राजकीय विश्लेषक आहेत मधुकर पाटील, त्यांच्याकडे जाऊया. मधुकरजी, सुरुवातीची आकडेवारी पाहून आपलं विश्लेषण काय राहील, काय सांगाल? बरं, आपल्यासोबत आपल्याकडून आवाज पोचत नाहीये. आपण पुन्हा जाऊया कपिल डोके यांच्याकडे. कपिल डोके, मला सांगा, हे प्राथमिक अंदाजावरून आपलं विश्लेषण काय आहे? निश्चितच मला प्रामुख्याने हे सांगायचं आहे की हे प्राथमिक अंदाज आहेत. प्राथमिक अंदाज शेवटपर्यंत पूर्णतः बदललेले असतील आणि महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी सत्तेवर आलेलं असेल. आता तुम्हाला सुरुवातीला भाजपच्या जागा जास्त दिसत आहेत, परंतु भाजप त्या ठिकाणी लढली सुद्धा जास्त जागा, म्हणजे मला वाटतं काहीतरी 150+ जागा त्या ठिकाणी भाजप लढलेली, 149 जागा त्या ठिकाणी भाजप लढलेली आहे. त्यामुळे निश्चितच काही लोक पुढे असतील, जास्त असतील. परंतु मला प्रामुख्यानं पुन्हा एकदा सांगायचं आहे की दुपारपर्यंत 170हून अधिक जागा या महाविकास आघाडीच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या असतील. आणि महाराष्ट्रातील जनतेनं महाविकास आघाडीला स्वीकारलेला आहे, कारण भारतीय जनता पार्टीनं न्यूजरूममधून एक ब्रेकिंग येते. आमची सहकारी नीलम यांच्याकडे आपण जाऊया. नीलम, काय ब्रेकिंग आहे? वळसे पाटील, दिलीप वळसे पाटील हे आघाडीवर आहेत. ब्रेकिंग येते पुढची. दिलीप वळसे पाटील आघाडीवर चालले आहेत आणि इस्लामपूर जयंत पाटील हे देखील आघाडीवर आहेत. आंबेगावची बातमी आहे, दिलीप वळसे पाटील आघाडीवर. आपण पुन्हा जाऊया आपले राजकीय विश्लेषक मधुकर पाटील यांच्याकडे. मधुकरजी, राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही आज इथे आमच्या सोबत आहात. मला सांगा, हे सुरुवातीचं चित्र पाहून काय दिसतंय? एक्झिट पोल खरे होत आहेत का? नाही, मुळामध्ये हे जे एक्झिट पोल आहेत हे एक्झिट पोल अनेकांना आश्चर्य करायला लावतील. हा निकाल हा तात्पुरता आहे. 26व्या फेरीपर्यंत आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्राचा नेमका निकाल काय आहे.
सध्या महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये चुरस निर्माण झालेला आहे. जे काही मतांची टक्केवारी असेल त्यातली 1%, 1.5%, 2%, काही ठिकाणी 500 ते 1200 पर्यंतच्या मताची विजयाची नक्कीच आकडेवारी असेल. यावेळेस अतिशय मार्जिन कमी असणार. एक ब्रेकिंग सांगतो, मागाठाणे, मुंबई मागाठाणे प्रकाश सुर्वे आघाडीवर आहेत आणि नाशिक येवल्यामधून छगन भुजबळ पोस्टल मतमोजणीत आघाडीवर चालले आहेत. मधुकर पाटील प्लीज कंटिन्यू. हा, तर महाराष्ट्राच्या सध्याच्या घडामोडीकडे जर आपण पाहिलं तर एक गोष्ट आहे की कुठलाच उमेदवार मी 100% निवडून येईल याची शाश्वती देऊ शकत नाही. त्याचं कारण महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये निर्माण झालेली चुरस आणि महाराष्ट्रातल्या अनेक जनतेचा केलेला भ्रमनिराश याच्यामुळे राजकीय नेतृत्वावरचा विश्वास हा लोकांचा उडालेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक उमेदवाराला ही निवडणूक टफ जाणार आहे. आता नक्कीच. आलेले सुरुवातीला जे टपाली मतदान आहेत, या टपाली मतदानामध्ये जे उमेदवार आघाडीवर असतील ते शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवर असतील याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. त्याचं कारण वरळीमध्ये आदित्य ठाकरेंची आघाडी कायम आहे. आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. मी मधुकर पाटील आपल्याला थांबवतो आणि आपण चर्चा करत होतो की एक्झिट पोल खरे ठरतात की खोटे, पण सध्याच्या घडीला महायुतीच पुढे जाताना आपल्याला दिसते आणि मवियाची आकडेवारी आपल्याला पाठी दिसते. महायुती भाजपला देखील चांगलं यश मिळताना दिसतंय. मधुकर पाटील. हा, सध्या महायुतीचं वातावरण हे थोडंसं पाहावयास मिळतं. त्याचं कारण आपल्या चॅनलचा जर स्क्रीन पाहिला तर 47 आणि 33 आणि इतर बरोबर. 1 असं दाखवतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक, विकासाचा मुद्दा आणि विरोधक प्रभावी असेल तर सत्तांतर होतं. हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र आहे. सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर प्रत्येक मतदारसंघामध्ये चुरस निर्माण झालेली आहे आणि मला हे स्पष्टपणे नमूद करायचं आहे, सत्तेच्या चाव्या या अपक्षांच्याकडे असतील. सत्तेच्या चाव्या या ज्याचे 2, 3, 5, 7 अशा अपक्ष येतील यांच्याकडे असतील. बरं. या कलवरती कुणालाही स्पष्ट बहुमत मिळेल असं मला वाटत अजून नाही. 1-2 तासामध्ये आपल्याला हे चित्र आणखीन स्पष्ट होईल. आणखीन काही ब्रेकिंग येत आहेत. गंगापूर विधानसभा भाजपचे प्रशांत बंब आघाडीवर आहेत. कन्नड विधानसभा मतदारसंघातून उदयसिंग राजपूत आघाडीवर आहेत आणि सिल्लोडमधून एकनाथ शिंदेचे खंदे साथीदार अब्दुल सत्तार आघाडीवर आहेत. मधुकर पाटील. हा, तर आता ज्या मतदारसंघाचं आपण विश्लेषण केलं तो मतदारसंघ थोडासा एक महायुतीला पोषक असणारा तो घटक आहे हे प्रथमदर्शनी दिसतं. तर मला ही गोष्ट सांगायची होती की महाराष्ट्राच्या मधुकर पाटील थोडं थांबवत आहे. बच्चू कडू आपल्याशी बोलतायत, प्रसारमाध्यमांशी बोलतायत. वसईतून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आघाडीवर आहेत. ब्रेकिंग बातमी तुम्ही पाहताय. आणि आता महायुती 52 जागांवर आघाडीवर तर मविया 37 जागांवर आघाडीवर. बच्चू कडू काय? त्याला लोक निश्चितच मला विजयी करतील. नव्या सरकारमध्ये काय रोल असणार? सरकारच आम्ही बसू. आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की मवियाचे काँग्रेसला 16 जागांवर आघाडी आहे आणि भारतीय जनता पार्टीला 33 जागांवर आघाडी आहे. सिंगल लार्जेस्ट पार्टी भारतीय जनता पार्टी येणार ही आत्ताची लक्षणं दिसत आहेत. पुढची ब्रेकिंग आपण पाहूया. वसईची बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आघाडीवर आहेत. अमरावतीची बातमी येते, रवी राणा आघाडीवर चालले आहेत. अमरावतीतून रवी राणा आघाडीवर आहेत. नाशिक विधानसभा मतदारसंघातली बातमी येते, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या देवयानी फरांदे आघाडीवर आहेत. नाशिकची आणखी एक बातमी, पोस्टल मतदान अर्थात हे आहे, दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवळ आघाडीवर आहेत आणि देवळा मतदारसंघात केदा आहेर हे पोस्टल मतमोजणीत आघाडीवर चालले आहेत. आणखीन एक मोठी बातमी येते, पोस्टल मतदानातून घाटगेना मागे टाकत हसन मुश्रीफ आघाडीवर आहेत. स्क्रीनवर तुम्ही पाहताय बडनेराची बातमी, अमरावतीची. अमरावती बडनेरा मतदारसंघात रवी राणा आघाडीवर चालले आहेत. मुंबईतली बातमी येते, धारावी ज्योती गायकवाड आघाडीवर आहेत तर विक्रोळी सुनील राऊत आघाडीवर आहेत. दहिसरची बातमी, मनीषा चौधरी आघाडीवर आहेत आणि
महायुती भाजप 34, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10. आत्ताच्या घडीला महायुतीचीच सरशी होताना दिसते. आणि टपाली मतमोजणीत अमित ठाकरे आघाडीवर आहेत. मुंबईतली एक मोठी बातमी, पहिली टपाली मतमोजणीत अमित राज ठाकरे यांनी आघाडी घेतलेली आहे. पहिल्या काही मिनिटात अमित ठाकरेंना आघाडी मिळालेली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या मतदारसंघाकडे लागले त्यापैकी एक मुंबईतला माहीम मतदारसंघ आणि अमित ठाकरेंनी आघाडी घेतली आहे. सदा सरवणकरांचं टेन्शन वाढवणारी ही बातमी आहे. अमित राज ठाकरे मुंबई माहीम मतदारसंघ आघाडीवर आहेत. आणि आपण थोड्याच वेळात आमचे प्रतिनिधी माहीमचे मतदारसंघ जी मतमोजणी कव्हर करतायत त्यांच्याकडे पण आपण जाणार आहोत. काय अपडेट्स आहेत. आणि एक मोठं स्टेटमेंट येत आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी पुण्यामध्ये असे विधान केलेलं आहे की जर उद्धव ठाकरे सोबत आले तर आम्ही त्यांचं स्वागत करायला तयार आहे. या क्षणाची मोठी बातमी आहे. चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहिलेला नेता, महाराष्ट्रातला एक भारतीय जनता पार्टीचा एक मोठा नेता, त्यांचं वक्तव्य येते की उद्धव ठाकरे सोबत आले तर आम्ही स्वागत करू. आपण थेट जाऊया प्रदीप पेशकर यांच्याकडे. प्रदीपजी, ही कुठली नवी खेळी भाजपची? हा कुठला नवीन बॉम्ब? नाही, खरं तर नक्की चंद्रकांत दादा काय म्हणाले हे माहिती नाही. मी तर इथं स्टुडिओत आहे, त्यामुळे नक्की कुठल्या कॉन्टेस्टमध्ये ते असं म्हणालेले आहेत हे नक्की तपासावं लागेल. आणि चंद्रकांत दादा आमचे मोठे नेते आहेत, त्यामुळे ते जे काही म्हटले त्यामागे गर्भित अर्थ नक्की असणार. बरं, हे नक्की आहे. बरं, पुढची ब्रेकिंग येते. उद्धव ठाकरेंच्या संदर्भातलं हे वक्तव्य आपण ऐकलं चंद्रकांत दादांचं. आपण आपले प्रतिनिधी नागपूरचे जोडले जात आहेत, त्यांच्याकडे पण आपण जाणार आहोत. पण अर्थात या घडीची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे सोबत आले तर स्वागत करू. चंद्रकांत दादा पाटलांच्या या विधानाने संपूर्ण राज्याच्या राजकारणाला कलानी जाऊ शकते. आपण आपल्या सोबत मधुकर पाटील आहेत. मधुकर पाटील, या वक्तव्याचं या क्षणाला येणं एक वेगळेच संकेत येतात, काय सांगाल? नाही, मुळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची पूर्वी युती होती. गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र होते. त्यामुळे नैसर्गिक चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान करणं यात चुकीचं काहीच नाही. मागच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या युतीमध्ये थोडासा गैरसमज झाला होता आणि हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न कदाचित माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब करत असतील असं मला वाटतं. एवढे एकमेकांवर आरोपांची राळ उडवल्यानंतर आता ज्यावेळेस मतदान झाल्यानंतर अशा प्रकारचं जर वक्तव्य येत असेल तर मतदारांना तुम्ही काय सांगाल, काय उत्तर द्याल तुम्ही? एकमेकांच्या विरोधात प्रचंड लढाई झालेली आहे. मुळामध्ये राजकारणात कोणी कुणाचाही शत्रू नसतं. मला एक साधी गोष्ट सांगा की काँग्रेस शिवसेना जे 50 वर्ष एकामेकाच्या विरोधात लढले ते जर सत्तेसाठी एकत्र येऊ शकत असतील तर भारतीय जनता पार्टीने शिवसेना उद्धव ठाकरे साहेब एकत्र काय येऊ शकत नाहीत? बरं, राजकारणात कोणी कुणाला अवजड नसतं किंवा कोणी. माझी सहकारी निलम आहे, तिच्याकडे आपण जाऊया. एक ब्रेकिंग येते. वडाळ्यातून आता मोठी बातमी समोर येते. वडाळ्यातून कालिदास कोळंबकर आघाडीवरती आहेत, विक्रोळीतून सुनील राऊत आघाडीवरती. आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. चंद्रकांत पाटील यांचं महत्त्वाचं वक्तव्य, उद्धव ठाकरे सोबत आले तर स्वागत करू, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. त्यानंतर आता आघाडी पिछाडी आपण पाहतोय. लोह्यात प्रताप चिखलीकर या ठिकाणी आपण पाहतोय आघाडीवरती आहेत. विक्रोळीतून सुनील राऊत हे आघाडीवर आहेत, तर वडाळ्यातून कालिदास कोळंबकर आघाडीवरती आहेत. आता आपण पाहतोय मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. आघाडी पिछाडी आता सध्या आकडेवारी या ठिकाणी थोड्याच वेळात समोर येईल. बरं, औरंगाबादची बातमी येते. एकनाथ शिंदेचे प्रदीप जयस्वाल आघाडीवर येत आहेत. सिल्लोडमध्ये शिवसेना अर्थात एकनाथ शिंदेचे अब्दुल सत्तार हे पुढे आहेत. पैठण विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदेचे विलास भुमरे आघाडीवर आहेत. कन्नड विधानसभा मतदारसंघातून उदयसिंग राजपूत आघाडीवर आहेत. आणि आताची आकडेवारी आहे की महायुती 60 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर चालले आहेत. महायुतीसाठी निश्चित आनंदाची बातमी आहे. येवल्यातून छगन भुजबळ आघाडीवर आहेत.
भारतीय जनता पक्षाचे 39 उमेदवार आघाडीवर आहेत आणि काँग्रेसचे 19, तर एकनाथ शिंदेचे 14, उद्धव ठाकरेंचे 19, उद्धव ठाकरेंचे 17 उमेदवार आघाडीवर आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की एकनाथ शिंदेची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना, या दोघांमध्ये कोण अधिक यशस्वी होते. आपण जाऊया कपिल ढोके यांच्याकडे. संपूर्ण महाराष्ट्र ज्या लढतीकडे पाहतोय त्यातली एक महत्त्वाची ह्या दोन नेत्यांमधला जो संघर्ष आहे, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे, कोणती शिवसेना खरी कोणती शिवसेना नकली हा प्रश्न लोकसभेला विचारला गेला होता. आता यावेळेस या दोन शिवसेनेतला लढत ही जी आहे ही थेट लढत आहे. कपिल ढोके, काय सांगाल? मुळात महाराष्ट्रातील तुम्ही एखाद्या लहान मुलाला सुद्धा विचारलं की कोणती शिवसेना खरी आहे, तर महाराष्ट्रातील एखादा लहान मुलगा सुद्धा उत्तर देईल की उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. मुळात भारतीय जनता पार्टीनं सगळ्या प्रकारच्या प्रेशर टॅक्टिक्स करून ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्यावरती त्या ठिकाणी प्रेशर आणलं आणि त्यांना गद्दारी करायला भाग पाडलं, त्याचा राग महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे. कपिल ढोके, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता राहील. कपिल ढोके, आपल्या आकडेवरून आपल्याला कळेल. मी थेट जातोय नागपूरला. हितेश मेश्राम माझा सहकारी जोडला जातोय. हितेश, नागपूरचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच बघितलं गेलं तर बॅलेट पेपरच्या मतमोजणीमध्ये जे आहे देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूरमधून जे आहे आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते आघाडीवर पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर विकास ठाकरे असतील पश्चिम नागपूर मतदारसंघातून ते आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे नाना पटोले जे आहेत ते आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विजय वडेट्टीवार जे आहेत ते आणि रामटेकमधून जे आहे शिवसेनेचे जे पहिले उमेदवार जे आघाडीवर ते अपेक्षित होतं, जे दिग्गज आहेत हे सगळे आघाडीवर आहेत. हितेश, नक्कीच अपेक्षित होतं. अपेक्षेप्रमाणेच सध्याचे जे आकडेवारी आपल्या पुढे येत आहे ते अपेक्षेप्रमाणेच येत आहे आणि सध्या आता काहीच वेळात जे आहे या EVM मशीनचे जे काउंटिंग आहे ती चालू होणार आहे आणि चालू झालेली आहे, माफ करा. आणि या पुढच्या काही मिनिटातच पहिला राऊंड जो आहे तो त्या पहिला कौल कोणाकडे कोणत्या बाजूने जातो हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सध्याच्या क्षणाची मोठी बातमी की महायुती 72 जागांवर आघाडीवर चालले आणि महाविकास आघाडी 58 जागांवर आघाडीवर चाललेली आहे. पुन्हा माझी सहकारी नीलम यांच्याकडे आपण येतो. नीलम, काय ब्रेकिंग आहे? अब्दुल सत्तार आता आघाडीवरती. आताची सर्वात मोठी बातमी, अब्दुल सत्तार आता आघाडीवरती असल्याची माहिती समोर येते. सर, नक्कीच. आणि माहीममध्ये अमित ठाकरे आघाडीवर अजूनही बातमी येते. माहीममध्ये अमित ठाकरे, यावेळची मोठी बातमी. सगळ्यांचं लक्ष लागलंय की प्रथमच राज ठाकरेंचा वारस अमित ठाकरे निवडणुकीला उभे आणि अमित ठाकरे सध्याच्या क्षणाला आघाडीवर सुरू आहेत. मुंबईतली आणखीन बातमी येते. दिंडोशी मतदारसंघातली शिवसेनेचे सुनील प्रभू आघाडीवर आहेत. दहिसर विधानसभेतून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर आहेत आणि मागाटने प्रकाश सुर्वे आपला गड राखतायत अशी लक्षणं आहेत. मागाटनेमधून एकनाथ शिंदेंचे सहकारी प्रकाश सुर्वे आघाडीवर चालले आहेत. कांदिवलीची बातमी येते. कांदिवली पूर्वमधून भाजपचे अतुल भातखळकर, भाजपचा एक चेहरा, भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, एक सक्रिय आमदार, पुन्हा हे आघाडीवर चालले आहेत. आणखी एक मोठी बातमी शिर्डीतून येते. नीलम, शिर्डीतून बातमी येते. शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर चालू आहेत. भारतीय जनता पक्षाचा एक मोठा नेता प्रदीप पेशकार, मी तुमच्याकडे येतोय. राधाकृष्ण विखे पाटील मधल्या काळामध्ये जेव्हा लोकसभेला सुजयला अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्यानंतर विखे पाटलांची चिंता वाढली होती, पण आताची प्राथमिक माहिती विखे पाटील आघाडीवर आहेत. प्रदीप पेशकार, काय सांगाल? खरं तर विखे पाटलांचा हा पारंपरिक गड आहे आणि राधाकृष्ण विखे पाटलांचं जे इथलं काम आहे, जनतेच्या मनामनात उतरलेला जो नेता म्हणता येईल अशा प्रकारचं काम असल्याकारणाने विखे पाटील यांना कुठलाच धोका नव्हता. पण आणि ते आता आपल्याला चित्र पण तसं दिसत आहे. निश्चितच. प्रदीपजी, मी आमचे प्रतिनिधी महेंद्र आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया थेट. महेंद्र, काय अपडेट्स आहेत? अमित ठाकरे आघाडीवर चालले आहेत. सर, सध्या माहीम मतदार
हो, सध्या सर माहीम मतदारसंघात जे टपाली मतमोजणी आहेत त्याची सुरुवात झाली आहे. त्याच्यामध्ये 1327 जी आहे ती टपाली मतपत्रिका आहेत. त्यामध्ये अमित ठाकरे यांचं नाव पुढे येतं आहे, ते आघाडीवर आहेत. आणि सदा सरवणकर पिछाडीवर गेलेत. सदांसाठी अतिशय मोठी बातमी आहे. याचं कारण असं वाटलं होतं की कारण सदा सरवणकरांनी सांगूनही माघार घेतली नाही आणि नंतर भारतीय जनता पक्षाने अमित ठाकरेंना देखील आपला सपोर्ट दिला होता. यावरून बरंच राजकारण झालं होतं आणि अमित ठाकरेंच्या पाठी आता पोस्टल बॅलेटमधून तरी अमित ठाकरेंना प्राथमिक आघाडी मिळेल असं दिसतंय. आताच्या लेटेस्ट आकडेवारी आणखीन आपल्याकडे काय येते महेंद्र? सध्या सर टपाली मतमोजणी चालू आहे. त्यामध्ये अमित ठाकरे यांचं नाव पुढे येतं आहे. मात्र थोड्या वेळात इथे दुसरं जे ते मतमोजणीची सुरुवात होईल. 8:30 महेंद्र, तुझी अपडेट आपण घेत राहू. आपण जाऊया नीलमकडे न्यूजरूम मध्ये. मागाठाणे येथून शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आता आघाडीवरती आहेत. कांदिवली पूर्व मतदारसंघातून भाजपाचे अतुल भातखळकर आता आघाडीवर असल्याची माहिती समोर येते. नक्कीच नीलम, प्रकाश सुर्वे गड राखतात असं दिसतंय. भातखळकरांची आघाडी दिसते. माहीमची बातमी ब्रेकिंग आपण पाहतोय. सदा सरवणकर पिछाडीवर जात आहेत. अर्थात हे अगदी प्राथमिक आकडेवारी आहे. अजून EVMची आकडेवारी येणं बाकी आहे. पण अमित ठाकरेंसाठी ही चांगली बातमी होती. कांदिवलीची बातमी दिसते आणि आपण पुन्हा आमच्या एक्सपर्ट्सकडे जाऊया. सध्याच्या प्राथमिक आकडेवारीनुसार महायुती 72 आणि मविया 58 जागांवर आघाडीवर आहे. कपिल ढोके, मी तुमच्याकडे येतोय. जे एक्झिट पोल आहे त्या एक्झिट पोलच्या अनुषंगानेच हे आता सुरुवातीचे कल दिसत आहेत. काय सांगाल कपिल ढोके? मुळात 2 दिवस जे काही सगळ्या चॅनल्सवरती एक्झिट पोल दाखवल्या गेले ते मला तर त्या एक्झिट पोलच्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्यावरती सुद्धा आता शंका यायला लागली आहे की महाराष्ट्रातली परिस्थिती, माझे मित्र या ठिकाणी हसतायत, त्यांना मला विचारायचं आहे, हेच एक्झिट पोल ज्यावेळी हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये दाखवल्या गेले ते पूर्णपणे खोटे ठरले. कपिल, तुम्हाला थोडं थांबवतो. नीलमकडे एक ब्रेकिंग आहे सहकारी न्यूजरूम मधून. नीलम. सर, बीड मधून माहिती समोर येते. पहिल्या फेरीतून आता धनंजय मुंडे 4000 मतांनी आघाडीवरती असल्याची माहिती समोर येते. धनंजय मुंडेसाठी निश्चित चांगली बातमी आहे. कपिल ढोके, तर मुळात हे जे काही एक्झिट पोल या ठिकाणी दाखवले गेले, जेव्हा एक्झिट पोल महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया आघाडीच्या बाजूने असतात तेव्हा ते खोटे असतात असे आमचे भाजपवाले मित्र सांगतात. आणि त्यांच्या बाजूने असलेले एक्झिट पोल आम्ही कसे खरे समजायचे? मला अजूनही विश्वास आहे की महाराष्ट्रातील जनता 10 वर्षापैकी 7.5 वर्ष जी भाजपची सत्ता या महाराष्ट्रात होती त्या सत्तेनं महाराष्ट्रातल्या जनतेला वेठीस धरलेला आहे. महाराष्ट्रातली जनता त्यांना तिटकारलेली आहे आणि येत्या निकालामध्ये 10-11 वाजेपर्यंत भाजप आणि महायुतीला सध्याचं चित्र तरी वेगळं दिसतं. कपिल ढोके, तुमचं जे म्हणणं आहे त्याला छेद देणारं हे दिसतंय. मधुकर पाटील यांच्याकडे आपण जाऊया. मधुकर पाटील, तुमचं विश्लेषण यावरचं. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने 93 जागांवर आघाडी घेतलेली आहे सध्या तरी. नाही, मुळात मतदारांचा सध्याचा जर कल पाहिला तर तो कल महायुतीच्या बाजूने झुकलेला पाहावयास मिळतो. त्याचं कारण अनेक आहे. विरोधक म्हणून महाविकास आघाडीनं जो महाराष्ट्रामध्ये आपला दरारा निर्माण करणं अपेक्षित होतं ते मधुकर पाटील थोडा थांबवतोय. नीलमकडे एक ब्रेकिंग येते. नीलम, न्यूजरूम मध्ये काय ब्रेकिंग आहे? आष्टी मतदारसंघातून भाजपाचे सुरेश धस आता आघाडीवरती असल्याची माहिती समोर येते. तर पालघर विधानसभेची पोस्टल मतमोजणीमध्ये शिंदे गटाचे राजेंद्र गावित आघाडीवरती आहेत. बर मधुकर पाटील, पुन्हा आपण कंटिन्यू करूया. तर महायुतीनं तुमचं विश्लेषण मधुकर पाटील. जो घेतलेले निर्णय आहेत ते निर्णय कदाचित या निवडणुकीचा निकाल. तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाहीये. निवडणुकीमध्ये घेतलेले जे निर्णय आहेत 15 महिन्यामध्ये, ते 15 महिन्यामध्ये घेतलेले निर्णय हे महायुतीला खऱ्या अर्थाने पोषक झालेले आहेत हे पाहावयास मिळतं. साधारणतः महाविकास धडाका लावला होता. दररोज पानभर जाहिराती, मराठी इंग्रजी सगळ्या वृत्तपत्रांची पानं, पहिली 3-4 पानं ह्या पानभर जाहिरातीने व्यापली होती. लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांसाठी योजना असेल, लाडक्या भावांसाठी काढलेली योजना, जी इंटर्नशिप योजना होती, स्टायपेंडची योजना ती असेल, इन्फ्रास्ट्रक्चरवर केलेलं काम, आम्ही आता काम केलंय भारी, अशा प्रकारचं कॅम्पेन केली होती. मधुकर पाटील. नाही, मुळात या सगळ्या योजना ह्या महायुतीला पोषक ठरलेल्या आहेत. खरं तर महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग हा विदर्भातून जातो हे आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं होतं. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यामध्ये प्रबळ लढत
ही विदर्भामध्ये होत आहे. आणि ही जी आकडेवारी जर आपण पाहिली तर त्या आकडेवारीमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा महायुती पुढे असलेले आपल्याला पाहायला मिळते. आता माझ्यासमोर प्रश्न असा आहे की महायुती सरस का ठरत आहे? केलेल्या कामामुळे, विरोधकांचा प्रभाव नसल्यामुळे, की तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की महायुती लोकांना आश्वासन देण्यात यशस्वी झालं? या 3 प्रश्नांची जेव्हा आपण कारणं शोधतो तेव्हा मला असं वाटतं की महायुती सरस ठरण्याचं सगळ्यात मोठं कारण लाडकी बहीण योजना आणि दुसरं मतांची वाढलेली टक्केवारी. कारण आपला जर सर्वे आपण पाहिला तर 104. मधुकर पाटील थोडं थांबवतोय. नीलमकडे एक ब्रेकिंग आहे न्यूज रूम मधून. नीलम, जळगावातून बातमी समोर येते. गुलाबराव पाटील आता आघाडीवरती असल्याची माहिती सध्या समोर येते. बरं गुलाबराव पाटलांच्या परफॉर्मन्सकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मधुकर पाटील प्लीज कंटिन्यू. महायुतीनं आश्वासक चेहरे लोकांच्या समोर देण्याचं काम केलं आणि गेल्या 15 महिन्यामध्ये अनेक लोकांच्या माध्यमातून कामं करण्याचं काम केलं. तुम्ही जसं मगाशी म्हटलात की जाहिराती, केलेली कामं, त्याचा पाठपुरावा, या गोष्टीमुळे महायुती कुठेतरी सरस ठरली. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये अनपेक्षित यश मिळवलं होतं. बघा, क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू सेंचुरी मारतो, त्याचं कौतुक होतं. पुढच्या सामन्याला त्यानं सेंचुरी मारावी ही भूमिका प्रेक्षकांची असते किंवा त्या क्षेत्रावरती प्रेम करणाऱ्या लोकांची असते. तशा पद्धतीची प्रदीप पेशकर आहेत. प्रदीप पेशकर, शासन आपल्या दारी हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प, प्रचंड खर्च केला, जागोजागी मेळावे घेतले, हजारोची गर्दी आपल्याला दिसली. याचा अर्थ शासन आपल्या दारीला यश मिळतंय? 100% शासन आपल्या दारीला यश मिळतंच आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन जी आम्ही घोषणा दिली होती, भाजप महायुती आहे तर गती आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राची प्रगती आहे. तर महाराष्ट्राच्या प्रगतीचे जे काही म्हणून प्रोजेक्ट्स केले असतील आणि जनतेच्या विकासाचे, जनतेच्या मनातला जो मुद्दा आहे त्याला हात घालण्याचं काम महायुती सरकारने मागच्या 2.5 वर्षात केलं. आणि प्रदीपजी, तुमची गती अजून तेवढी दिसत नाहीये. 108 आणि 94 महायुती आणि महाविकास, अंतर काही फार नाहीये. नाही, आता तर हे मगाशी पण मी म्हणालो, आपण विचारलं की भाजप पुढे असतानाही मी हेच म्हणालो की आता हे इनिशियल आकडे आहेत, हे आकड्यावर आत्ता काही बोलणं उचित ठरणार नाही. त्यामुळे हे एकदा का पहिल्या फेरीपासून सुरुवात झाली की मग नंतर आपण बोलूया. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, भाजप 77 जागांवर आघाडीवर दिसते. भाजपचे नेते, अनेक ज्येष्ठ नेते पहिल्यापासून सांगतात की भाजप 90 पार जाईल यावेळेस आणि आताची आकडेवारी 74 ही अतिशय सुकाव आहे. भाजपचा विजय हा 3 डिजिटमध्ये नक्की असणार आहे, याची आम्हाला खात्री आहे. बरं. पण त्याचबरोबर एकनाथ शिंदेचे देखील 22 जागा ज्या दिसत आहेत त्या देखील एक चांगलं चित्र दिसतंय. अर्थात काँग्रेसचा स्कोअर कमी दिसतोय, फक्त 39 दिसत आहेत. कपिल ढोके, काँग्रेसला असं 105 जागांवर काँग्रेस लढली आणि फक्त 39 जागांवर आघाडी दिसते. निश्चितच हे मी पुन्हा एकदा सांगतो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की हे सगळे प्राथमिक कल आहेत. अंतिम निकाल हाती येईपर्यंत काँग्रेस 75 ते 80 जागांवर त्या ठिकाणी विजयी झालेली तुम्हाला दिसेल आणि काँग्रेसच यावेळी राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून हा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असेल असं मला या ठिकाणी प्रामुख्यानं सांगायचं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता फक्त 29 उमेदवार सध्या आघाडीवर दिसत आहेत. असं वाटलं होतं की शरद पवार अतिशय मोठा एक करिश्मा करतील आणि अजित पवारांना धोबी पछाड देतील. निश्चितच करिश्मा करतील, पण हे प्राथमिक कल आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, काही ठिकाणची पहिली फेरी सुद्धा अजून सुरू झाली नाही, काही ठिकाणी पोस्टल सुरू आहेत, काही ठिकाणी पहिली फेरी चालू झाली. तुम्ही अंतिम निकाल हाती येऊ द्या, 10-11 वाजेपर्यंत थांबा. त्या ठिकाणी निश्चितच महाविकास आघाडीचे 160+ उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले दिसतील. बरं आपण थेट जाऊया न्यूजरूम मध्ये पुन्हा एकदा. नीलम, काय ब्रेकिंग आहे? राम कदम आता सध्या आघाडीवर असल्याची माहिती समोर येते. बरं, प्रदीप पेशकर, राम कदमांच्या उमेदवारीवरून जरा थोडीशी साशंकता होती. सुरुवातीला असं वाटलं होतं आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी जेव्हा जय महाराष्ट्रांनी बोलले तेव्हा राम कदमांची सीट थोडीशी डाऊटफुल वाटत होती, पण राम कदम आघाडीवर चालले आहेत. काय वाटतं राम कदमांच्या बाबतीत? नाही, खरं तर उमेदवारी देताना सर्वच बाजूचा निकष विचारात घ्यावा लागतो आणि तो संपूर्ण विचारांती त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि मला वाटतं की जे काही निर्णय झाला त्याच्यातलं यशामध्ये त्याचं रूपांतर नक्की होणार आहे. त्यामुळे राम कदमांचं जे जनतेला घराघरातला कनेक्ट आहे तो जास्त उपयोगाचा आहे. राम कदम सीट नक्की काढणार असा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विश्वास होता, म्हणूनच त्यांना शेवटच्या क्षणी का होईना पण त्यांना ती उमेदवारी देण्यात आली. पण एकूणच आता चित्र पाहतोय, भारतीय जनता पक्ष 80 जागांवर आघाडीवर आहे आणि काँग्रेस 41 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस एक मोठी मजल मारेल अशी अपेक्षा आहे. पाहूया, अर्थात हे प्राथमिक आकडे आहेत. आणि महायुती 122 जागांवर आघाडीवर येते, महाविकास आघाडी 99,
हा फरक वाढत चाललेला आहे आणि इतर जे उमेदवार आहेत त्यामध्ये वेगवेगळे पक्ष असतील, अपक्ष आहेत, त्यांची एकूण आकडेवारी सध्याची येते 11. ब्रेकिंग आपण पाहतोय स्क्रीनवर. घाटकोपरमध्ये राम कदम आघाडीवर आहेत. आतापर्यंत जे प्रस्थापित आहेत, जे अपेक्षित होते ती सगळी नावं, ते सगळे उमेदवार पुढे दिसत आहेत. अजूनपर्यंत काही धक्कादायक बातमी येत नाही आहे. अपवाद योगेंद्र पवारांची सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये योगेंद्र पवार आघाडीवर हीच बातमी होती. आता अजित पवार, अर्थात ही पोस्टल बॅलेट्स आहेत, अजून EVMची मोजणी सुरू व्हायची आहे. आता अजित पवारांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण जेव्हा जय महाराष्ट्रांनी अजित पवारांशी जेव्हा बोलले होते, अजित पवारांच्या मुलाखतीत अजित पवार ऑफ द रेकॉर्ड बोलताना म्हणाले होते की तशी मला काही निवडणूक मी कधी अशी हलक्यात घेत नाही आणि माझी आघाडीसाठी मला प्रयत्न करावे लागतील. प्रदीप पेशकार, तुमच्याकडे जातोय. भाजपच्या यशामध्ये जे आताचं आहे, लाडकी बहीण योजनेचं यश किती आहे? आत्ता आपल्याला जर आकडेवारी मतदानाची पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की महिलांच्या मतदानाचं प्रमाण हे 9 ते 10% वाढलेलं आहे. महिलांना अत्यंत सुखावणारी ही गोष्ट महायुती सरकारने हा निर्णय केला आणि आपण ह्या लाडकी बहीण योजनेचं मध्य प्रदेशमधलं यश पाहिलं असेल, आता महाराष्ट्राचं सुद्धा आपण आता यश बघू. त्यामुळे मला वाटतं की महिलांचा आशीर्वाद महायुती सरकारला, म्हणजे एका अर्थाने त्यांच्या लाडक्या भावांना त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. कपिल ठोके, या लाडकी बहीण योजनेवर दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप झाले आणि सरकारचं हे पहिल्यापासून ठाम मत होतं की ही योजना गेम चेंजर ठरणार महाराष्ट्रासाठी आणि यावेळेस महिला मतदारांची आकडेवारी देखील चांगली होती. तुम्हाला असं वाटते लाडकी बहीण योजनेने या निवडणुकीला पूर्ण हे डॉमिनेट करेल? निश्चितच या लाडकी बहीण योजनेबद्दल मला जशी शंका आहे तशी महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना सुद्धा शंका आहे. आपण जर पाहिलं असेल की मी पुन्हा एकदा सांगतो, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर कुठला निर्णय घेतला जात असेल तर या महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. या महाराष्ट्रातील जनता ही पुन्हा एकदा मी सांगतो की फुले शाहू आंबेडकरांच्या जिजाऊ सावित्रींच्या लेकी आहेत आणि त्या लाडकी बहीण योजनेच्या तुमच्या 1500 रुपयांवरती, म्हणजे लाडकी बहीण कधी झाली हे जर आपण पाहिलं असेल तर ज्यावेळी म्हणजे करायची होती तर तुम्ही आधी करायला पाहिजे ना. 2.5 वर्षापासून महायुतीचं सरकार आहे, तेव्हा कुठे बहिणी आठवल्या नाही. पण लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर ज्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेनं धोबीपछाड दिला तेव्हा मात्र महिलांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना देत असाल. आणि म्हणजे किती निर्लज्जपणाचा कळस किती आहे. रक्षाबंधनाच्या आधी रक्षाबंधनाची ओवाळणी, भाऊबीजेच्या महिनाभर आधी भाऊबीजेची ओवाळणी, बोलताना सुद्धा महायुतीच्या नेत्यांना लाज वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या महिला प्रचंड चिडलेल्या आहेत आणि जिजाऊ सावित्रीच्या लेकी या स्वाभिमानी आहे, त्या काही तुमच्या 1500 रुपयाच्या भिकेवरती मतदान करणार नाही. हे तुम्हाला 11 वाजेपर्यंत दिसेल. 11 वाजेपर्यंत दिसेल की जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे. बरं, प्रदीप पेशकार, तुमची प्रतिक्रिया यावर? म्हणजे मला तर काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीचं खरोखरच हसू यायला लागलेलं आहे आता. म्हणजे क्यू करावी तेवढी कमी आहे. म्हणजे एका बाजूने योजना बंद होणार असं सांगायचं, एका बाजूने बंद करण्यासाठी कोर्टात जायचं, दुसऱ्या बाजूने सगळ्या थपडा खाल्ल्यानंतर आपणच म्हणायचं की कुठून देणार पैसे. हे सगळं केलं असताना नंतर मात्र त्यांच्या जाहीरनाम्यात येतं की आम्ही 3000 रुपये देऊ. हे दुटप्पी वागणं जे आहे ते सगळ्यांना कळतं. बिलकुल नाही. तुम्ही ज्या पद्धतीने अपप्रचार करताय की काँग्रेस योजना बंद करणार आहे, काँग्रेस लाडकी बहीण वगैरे लोकसभेच्या नंतरचा विषय नाही. काँग्रेस त्या ठिकाणी महालक्ष्मी म्हणून सन्मान करणार आहे आणि सोबतच तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील महिलांचा अपमान केला, ज्या पद्धतीने महागाई वाढवून ठेवली, महिलांना जगणं मुश्किल त्या ठिकाणी केलेलं आहे, ती महागाई सुद्धा नियंत्रणात ठेवू आणि 3000 रुपये महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आम्ही कर्नाटकात देतोय, ते महाराष्ट्रात सुद्धा देऊ. आमच्या जाहीरनाम्यात होतं, लोकसभेच्या जाहीरनाम्यात सुद्धा 8500 रुपये होते. तुम्ही 1500 रुपये बहिणींची थट्टा तुम्ही कर्नाटकात जाऊन विचारा. कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांनी येऊन दाखवून दिलंय, महाराष्ट्रात सांगितलं, चॅलेंज केलं की आमच्या राज्यात या आणि योजना कशा राबवल्या जातात. अहो, निवडून आल्याबरोबर सुरू करा ना. तुम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर 1500 रुपये देत असाल तर ही थट्टा चालवताय का? त्या महाराष्ट्रातल्या लेखीच तुम्हाला नाकारतील. 11 वाजेपर्यंत वाट बघा. महाराष्ट्रातल्या लेखीचं मतदान आमच्या बाजूने असेल. आपण पुन्हा येऊ. आपल्याकडे लाडक्या बहिणींचा काय त्यांचा प्रभाव किती पडला हे देखील आपल्याला कळणार आहे. महिला मतदारांचा प्रभाव किती पडला ते देखील आपल्याला कळणार आहे आणि लोकसभेपेक्षा चित्र वेगळं कसं होतंय का नाही होत हे देखील कळणार आहे. आपण पुन्हा जाऊया नीलमकडे. नीलम, न्यूजरूम मधून काय ब्रेकिंग आहे? येवल्यामध्ये टपाली मतमोजणीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे 100 मतांच्या आघाडीवरती आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव शिंदे हे पिछाडीवरती आहेत. आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, शरद पवार गटाचे
गटाचे माणिकराव शिंदे पिछाडीवरती आहेत. धन्यवाद नीलम. बारामतीची मोठी बातमी येते आणि पहिल्या फेरीमध्ये अजित पवारांनी आघाडी घेतलेली आहे. मगाशी काही वेळापूर्वीची बातमी होती की पोस्टल मतमोजणीमध्ये योगेंद्र पवार आघाडीवर होते, पण या क्षणाची मोठी बातमी, आता अजित पवारांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतलेली आहे आणि योगेंद्र पवार पिछाडीवर गेलेले आहेत. अजित पवार आघाडीवर, या क्षणाची मोठी बातमी. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की योगेंद्र पवार कशा प्रकारे फाईट देतात अजित पवारांना, अर्थात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गेल्या 40 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक दादा व्यक्तिमत्व म्हणून अजित पवारांची ओळख आहे. अजित पवारांच्या आघाडीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया प्रदीप पेशकार यांच्याकडे. प्रदीप पेशकार, असं आहे की महाराष्ट्रातले आतापर्यंतचे जे निकाल पाहतोय, सगळे जे दिग्गज नेते आहेत, जे मोठे चेहरे आहेत, त्यांना अपेक्षित यश मिळताना दिसतंय. अजित पवारांना धक्का देऊ शकतात का योगेंद्र पवार? काय वाटतं तुम्हाला? अजिबात नाही. कारण अजित पवारांचं जे 40 वर्षाचं करिअर आहे त्याला आशीर्वाद बारामतीच्या जनतेनेच दिलेला आहे. हे नक्की आहे की शरद पवार साहेबांपासून ते वेगळे झाल्यानंतरची ही त्यांची पहिली निवडणूक आहे. परंतु मला वाटतं की अत्यंत संयमी आणि मॅच्युअर्ड राजकारणी असं जर वर्णन करायचं असेल तर ते अजितदादांचं केलं पाहिजे. बरं. आपल्यासोबत मधुकर पाटील आहे. मधुकर पाटील, तुम्ही सांगा की अजितदादांचं एक तर स्वतःचं वैयक्तिक परफॉर्मन्स हा देखील सगळ्यांचं लक्ष लागले आणि त्यांच्या पक्षाचा परफॉर्मन्स, अजितदादा 6व्या नंबरला जाणार तर नाहीत ना अशी शंका येते, कारण अजितदादांच्या परफॉर्मन्सकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यावर अजितदादांचं पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. तुम्ही कसं विश्लेषण कराल? नाही, मुळामध्ये पहिल्यांदा तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो बारामती विधानसभा मतदारसंघाचा. पवार कुटुंबीय वेगळं झाल्यानंतर ही दुसरी निवडणूक आहे. लोकसभेला बारामतीतल्या लोकांनी ठरवलं होतं की दिल्लीला ताईंना पाठवायचं आणि विधानसभेच्या निकालाच्या कलातून असं दिसतं की विधानसभेत दादांना पाठवायचं. हा बारामतीच्या लोकांचा निर्णय झालेला या कलातून पाहावयास मिळतो. शरद पवारांच्या मनात देखील असंच होतं, इतके वर्ष हेच होतं, ताई दिल्लीत आणि दादा राज्यात. नाही, मुळामध्ये ताई आणि दादा या दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. त्याचं कारण दोघांचे विचार वेगळे आहेत, दोघांच्या कार्यकर्ते वेगळे आहेत, दोघांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि या सगळ्या पद्धतीमुळं शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाला इथं आपण मांडलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मतभिन्नता निर्माण होऊ नये म्हणून सुप्रियाताई सुळे यांची दिल्लीला पहिल्यांदा राज्यसभेच्या माध्यमातून त्यांची निवड केली, नंतर लोकसभेवरती पाठवलं आणि महाराष्ट्राची सूत्र ही अजितदादा पवारांच्याकडे दिली. राहिला प्रश्न आपण जो उपस्थित केलेला आहे की अजितदादा पवारांचा 6व्या क्रमांकाचा पक्ष, तर राजकारणामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटतं, शरद पवार गटाचे रोहित पाटील आता सध्या आघाडीवरती असल्याची माहिती समोर येते. राष्ट्रवादीचे मतांनी आघाडीवरती आहेत. नक्कीच नीलम, रोहित पाटलांच्या कामगिरीकडे लक्ष लागले. रोहित पाटील म्हणजे RR आबांचे सुपुत्र. खरं म्हणजे यावेळेस एक छोटीशी कॉन्ट्रोवर्सी तेव्हा झाली होती या मतदारसंघात, जेव्हा अजितदादांनी असं एक वक्तव्य केलं होतं की RR पाटलांच्या जेव्हा अजितदादांवर एक कारवाई झाली होती त्या कारवाईची सही मंजुरी ही RR आबांनी दिली होती. RR आबांनी केसांनी गळा कापला, विश्वासघात केला, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट दिलं होतं आणि या मतदारसंघात खळबळ उडाली होती. मधुकर पाटील, मी तुमच्याकडे येतोय. जेव्हा नंतर अजितदादांनी या वक्तव्यावरून थोडंसं घुमजाव केलं होतं, आपली भूमिका बदलली होती, कारण जे आबा ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर एवढा मोठा प्रभाव टाकला एक गृहमंत्री म्हणून, त्या आबांवर स्टेटमेंट करण्याने कदाचित चित्र बदललं असतं. मधुकर पाटील. नाही, मुळात RR पाटील साहेब आणि अजितदादा पवार हे गेले 35 वर्षपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र होते. अजितदादा पवार साहेबांनी भावनेच्या भरात मी ते विधान केलं असं स्पष्टीकरण त्या विधानावरती दिलं होतं. मुळात त्या मतदारसंघामध्ये अजितदादा पवारांनी त्या दिवशी केलेल्या विधानामुळे आपल्याला थोडा भ्रम झाला किंवा आपल्याला गैरसमज झाला असं त्याचं स्पष्टीकरण अजितदादा पवारांनी दिलं होतं. पण ती जी निवडणूक आहे ती संजय काका पाटील वर्सेस RR पाटील गट अशीच पारंपरिक निवडणूक गेली 35 वर्ष त्या मतदारसंघामध्ये झालेली पाहावयास मिळते. सर्व निवडणुकीमध्ये RR पाटील आणि RR पाटील साहेबांचा गट त्या ठिकाणी विजयी झालेला आहे, विजय होताना दिसतो आहे. मुळामध्ये त्या मतदारसंघाची बांधणी हा काँग्रेसचा पारंपरिक गड अशी त्या मतदारसंघाची बांधणी आहे. आणि नवीन तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये कवटेमहांकाळ तालुक्यातल्या गावांचा झालेला समावेश, हा समावेश RR पाटलांच्या मतांची टक्केवारी वाढवणारा होता. हा त्या मतदारसंघाचा इतिहास आहे. बरं,
आता आपण कपिल डोके आर आर आबांचा हा मुलगा रोहित पाटील सोशल मीडियावर देखील खूप पॉप्युलर आहे. त्यांच्या सगळ्या व्हिडिओजना यूट्यूबवरती प्रचंड रिस्पॉन्स असतो. काय कारण वाटतंय हे यांचं रोहितचं नेतृत्व जे आहे हे का लोक स्वीकारतात? मुळात काय आर आर आबा हे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक अजात शत्रू आणि अद्वितीय अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि त्याच आबांच्या पावलावर पाऊल ठेवत तितक्याच सुसंस्कारितपणे, संयमीपणे आणि लोकांना आवडेल अशा पद्धतीनं राजकारण करताना आपल्याला रोहित पाटील त्या ठिकाणी दिसतात. आणि निश्चितच जर आपण पाहिलं असेल तर त्यांची भाषणं सुद्धा पॉप्युलर आहेत, कारण त्यांच्या भाषणामध्ये आबांच्या भाषणासारखी शैली आहे, कर्तृत्व आहे. आबांच्या नंतर तो मतदारसंघ सुद्धा चांगल्या पद्धतीनं सांभाळण्याचं काम रोहित पाटील यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. हे आपण सगळ्यात अगोदर पाहिलं. आणि आता दोन ब्रेकिंग घेऊया. सावंतवाडी दीपक केसरकरांनी 3600 मतांची आघाडी घेतलेली आहे. मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे पिछाडीवर चालले आहेत आणि बारामती अजित पवार पहिल्या फेरीत 3600 मतांनी आघाडीवर. या 3 महत्वाच्या ब्रेकिंग. सावंतवाडीची ब्रेकिंग, दीपक केसरकर 2000 मतांनी आघाडीवर. राज्याचे शिक्षण मंत्री आणि एकनाथ शिंदेंचा एक खंदा साथीदार. संपूर्ण काळामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाची बाजू प्रसारमाध्यमांसमोर खंबीरपणे समोर जाणारे, शांत आणि संयमी उत्तर देणारे अशी दीपक केसरकरांची ओळख आहे. दीपक केसरकरांनी आघाडी घेतलेली आहे. अहिल्यानगरची बातमी येते. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे पहिल्या फेरीनंतर 1700 मतांनी आघाडीवर. 3 ब्रेकिंग आपण घेतल्या. पुन्हा आपण कपिल डोके यांच्याकडे जाऊया. कपिल डोके, तुम्ही रोहित पाटलांच्या नेतृत्वावर बोलत होतात. मुळात आर आर आबांचा विषय या ठिकाणी तुमच्याकडून निघाला तर मला आबांची आठवण या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी झाली ती सांगणं या ठिकाणी मला प्रामुख्यानं महत्त्वाचं वाटते. आमच्या विदर्भामध्ये ज्यावेळी काही मतदान केंद्रांवर भेटी देण्यासाठी मी निवडणुकीच्या दिवशी गेलो त्या दिवशी त्या ठिकाणी पंजाब आणि गुजरातचे पोलीस बंदुका घेऊन, मोठमोठ्या बंदुका घेऊन मला त्या ठिकाणी उभे दिसले आणि एक भाजपचे नेते सुद्धा त्या ठिकाणी आले. मी त्यांना ठणकावून सांगितलं की आता हे तुमच्या काळात हे पाहायला मिळते की महाराष्ट्रातले पोलीस या ठिकाणी दिसत नाही आणि निवडणुकांच्या सुरक्षेसाठी पंजाबचे पोलीस, गुजरातचे पोलीस या ठिकाणी मागवावे लागतात. आणि मग समोरच एक महाराष्ट्राचा पोलीस त्या ठिकाणी बसला होता. मी त्याला सुद्धा विचारलं की असं कधी पाहिलं होतं का बाबा? तर त्यावेळी तो म्हणला अशा वेळी आर आर आबांची आठवण येते. म्हणजे 2011 पासून या महाराष्ट्राला आबांसारखा गृहमंत्री लाभला नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये पोलिसांची भरती झाली नाही. महाराष्ट्रातली सुरक्षा सांभाळण्यात भारतीय जनता पार्टी अपयशी ठरली आणि म्हणून गुजरातचे, पंजाबचे पोलीस. महाविकास आघाडी 129, फरक कमी होताना दिसतोय. महायुती 136, मविया 129 आणि इतर पक्ष 15 ठिकाणी आघाडीवर दिसत आहेत. कपिल डोके, महाविकास आघाडी आता जवळपास दिसते तुम्हाला. निश्चितच हे आता 9 वाजता, म्हणजे 9 वाजायला 5-7 मिनिटं वेळ कमी आहे. निश्चितच ही 11 वाजेपर्यंत महाविकास आघाडी यांच्या खूप पुढे निघून गेलेली असेल आणि महाविकास आघाडी दुपारी 12-1 वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आलेली आपल्याला दिसेल. बरं, मधुकर पाटील, आपण जे एक्झिट पोल पाहिले होते, क्लीन स्वीप वाटत होता, तसा काही क्लीन स्वीप आता तरी दिसत नाहीये. दोघांमधलं अंतर कमी दिसतंय, 136-129. मधुकर पाटील, निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाही की नेमकं काय होईल, पण मी सकाळी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या ह्या अपक्ष आणि छोट्या घटक पक्षांच्याकडे राहणार आहेत. हेच या कलातून स्पष्ट होतंय. साधारणतः 12 ते 1 नंतर 14वी-15वी फेरी संपल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राच्या निकालाचा कल हा प्रथमदर्शनी लक्षात येईल. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की यावेळी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मोठी चुरस 1995 नंतर सर्वात जास्त निर्माण झालेलं आहे. त्याचं कारण आणि आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी हॉटेल्स बुक करायला सुरुवात केली असतील आपापले आमदार, आपापले जे आहेत साथीदार यांना सुरक्षित करण्यासाठी. मधुकर पाटील, नाही पण सत्ताधारी असो की विरोधक असो यांनी हॉटेल बुक करणं ही मुळात चुकीची संस्कृती आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्वी शब्द, विचार, आचार, संस्कार, संस्कृती आणि सिद्धांत याच्यावरती चाललं जात होतं. पण या फोडाफोडीच्या राजकारणामुळं भविष्यात अशीच पद्धत वाढत गेली तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल आणि कदाचित नवीन नेतृत्व या देशाच्या राजकारणात येणार नाहीत. एका बाजूला घराणेशाहीचं राजकारण आहे, दुसऱ्या बाजूला उद्योगपतींचं राजकारणात होत असणारं आक्रमण आहे आणि तिसऱ्या बाजूला आम आदमी, ज्याला आपण सामान्य घटक म्हणतो, त्या सामान्य घटकाला लोकांचं प्रतिनिधित्व करायचं आहे. पण अशा घटकाला आज राजकारणात कुठं संधी मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळं, या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणावरती झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि म्हणून हे निवडणुकीचे जे कल आहेत ते कल आपल्या सगळ्यांना आश्चर्यकारक चकित करणारे आहेत. कारण आपण हरियाणाच्या निवडणुकीमध्ये पाहिलं की आपण एक्झिट पोल 12 पर्यंत पाहिले आणि 12 नंतर निकालाचं संपूर्ण चित्र बदललं होतं. निश्चित. मधुकर पाटील, मी न्यूजरूम मध्ये येतोय. नीलमकडे काही ब्रेकिंग आहेत. नीलम,
सध्या आपल्याकडे सावंतवाडी मतदारसंघातून पहिल्या फेरीची आकडेवारी समोर येते. दीपक केसरकर यांना 3665, राजन तेली यांच्याकडे 1597, विशाल परब 1198, अर्चना घारे यांच्याकडे 70. सावंतवाडीतून आपण पाहतो या ठिकाणी दीपक केसरकर यांची आघाडी. बारामतीमध्ये अजित पवार पहिल्या फेरीत 3600 यांची आकडेवारी आता आपण ठाण्यातली पाहतोय. पण ब्रेकिंग येते नीलम. ठाण्यातली ब्रेकिंग आहे. ठाणे 5 पाखाडीमधून एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत. ठाणे शहरामधून संजय केळकर आघाडीवर आहेत आणि कळवा मुंब्रा जितेंद्र आव्हाड आघाडीवर आहेत. ठाण्यामधून ओवळा माजीवडा प्रताप सरनाईक आघाडीवर आहेत. जे जे प्रस्थापित आहेत, जे मोठे चेहरे आहेत, हे सगळे आतापर्यंत आपण पाहतोय. सुरुवातीच्या निरीक्षणात, सुरुवातीच्या आकडेवारीत कुठल्याही मोठ्या चेहऱ्याला अजूनही धक्का बसलेला दिसत नाहीये. अनपेक्षित निकाल अजूनपर्यंत तरी कुठला दिसत नाहीये. नागपूरची बातमी येते, नागपूरची ब्रेकिंग येते. दक्षिण पश्चिम मतदारसंघ देवेंद्र फडणवीस पहिल्या फेरीत 3000 मतांनी आघाडीवर. राज्याचे उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचा प्रमुख चेहरा, भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत 3000 मतांनी. अर्थात देवेंद्र फडणवीस विजयी होणार याबाबत कोणाला शंका नाही. त्यांचं मताधिक्य किती असेल हे पाहावं लागेल. प्रदीप पेशकर तुमच्याकडे येतोय. देवेंद्र फडणवीसांची आघाडी किती असेल, काय तुमचा अंदाज? प्रदीप पेशकर गेलेत. प्रदीप पेशकरांशी संपर्क होत नाहीये. पुढची ब्रेकिंग येते आता नाशिकमध्ये. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकले 4000 मतांनी आघाडीवर चालले आहेत आतापर्यंत. संभाजीनगरची ब्रेकिंग येते, गंगापूरची आहे. पहिली फेरी झालेली आहे. महायुती भाजप उमेदवार प्रशांत बंब फक्त 552 मतांनी आघाडीवर. ठाण्यातली बातमी आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आघाडी 4231 मतांवर गेलेली आहे. अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विजय निश्चित दिसतोय. आघाडी किती, मताधिक्य किती हेच पाहावं लागेल. कुणाल ढोके, मी तुमच्याकडे येतोय. एकनाथ शिंदेंकडे आता यावेळेस दुहेरी जबाबदारी आहे. आपल्या 40 साथीदारांना घेऊन त्यांनी बंड तर केलं होतं. त्या सगळ्या आमदारांना, त्या सगळ्या साथीदारांना निवडून आणण्याची त्यांनी शपथ घेतली होती. हे सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा दिसते. काय सांगाल कपिल ढोके? कपिल ढोके, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? कपिल ढोके यांच्याशी संपर्क होत नाही. आपण पुढची ब्रेकिंग घेऊया. अजित पवारांची बातमी. अजित पवार आघाडीवर आहेत. शरद पवार गटाच्या राणी लंके या पिछाडीवर आहेत. ही एक महत्त्वाची बातमी येते. पारनेरची बातमी, अजित पवारांचे काशीनाथ दाते आघाडीवर आहेत. मात्र शरद पवार गटाच्या राणी लंके या पिछाडीवर. पुण्याची मोठी बातमी, रवींद्र धंगेकर कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. पहिल्या फेरीमध्ये पुढे आहेत. रवींद्र धंगेकर यांना केवळ 550 मतांची आघाडी मिळालेली आहे. रवींद्र धंगेकर अतिशय प्रसिद्ध चेहरा. पुण्यामध्ये स्कूटरवरून फिरणारे रवींद्र धंगेकर सगळ्यांना परिचित आहेत. सामान्य माणसांमध्ये मिसळणारा हा एक आमदार आहे. मीडियामध्ये प्रसिद्ध आहे. संपूर्ण यूट्यूब, सोशल मीडियावर त्यांना खूप फॅन फॉलोईंग आहे. त्यांची पहिल्या फेरीतली आघाडी जी आहे फक्त 550 मतांची राहिली आहे. पूर्व नागपूरची बातमी येते, कृष्णा खोपडे हे पहिल्या फेरीत 4297 मतांनी आघाडीवर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्रावर सगळ्या महत्त्वाच्या ब्रेकिंग सर्वात प्रथम फक्त जय महाराष्ट्रावर. आणि त्याचबरोबर आमच्या जय महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. तुम्ही कुठेही असा, सगळे ब्रेकिंग आणि अपडेट्स हे तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील, आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर पाहायला मिळतील. पहिल्या फेरीत राधाकृष्ण विखे पाटील यांना 2300 मतांनी आघाडी मिळालेली आहे. आताची पहिली मोठी बातमी आपण पाहतोय. पहिल्या फेरीत राधाकृष्ण विखे पाटील 2300 मतांनी आघाडीवरती आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांचा ही आघाडी अपेक्षित होती. माहीमची बातमी येते, माहीम अमित ठाकरे आघाडीवर आहेत अजूनही. माहीममध्ये अमित ठाकरे आघाडीवर. पुढची बातमी आपण घेऊया ब्रेकिंग. फलटण महायुतीचे उमेदवार सचिन पाटील आघाडीवर आहेत. नेवासा विधानसभा मतदारसंघ पहिल्या फेरीत
विठ्ठलराव पाटील 567 मतांनी आघाडीवर, तर शंकरराव गडाख पिछाडीवर. आणि मालेगावचा मतदारसंघ ज्यावेळेस मागच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस तिकडच्या मतदारसंघात वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं. पोस्टल मतदानात आमदार मुफ्ती इस्माईल यांना 2851, तर आसिफ शेख यांना 6391 मतं आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांची बातमी आपण पाहतोय. राधाकृष्ण विखे पाटील 2300 मतांनी आघाडीवर आहेत. अर्थात राधाकृष्ण विखे पाटलांचा परंपरागत मतदारसंघ त्यांचं कायम आघाडी राहिलेलं आहे, त्या क्षेत्रात त्यांचं कार्य राहिलेलं आहे. महाराष्ट्रातला एक मोठं व्यक्तिमत्व विखे पाटील आघाडीवर आले आहेत. श्रीगोंदामधून पहिल्या फेरीत भाजपाचे विक्रम पाचपुते 3504 मतांनी आघाडीवरती आहेत. ओके नीलम, धन्यवाद. पुण्यातली आणखीन एक ब्रेकिंग घेऊया आपण. पर्वती मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ आघाडीवर आहेत. पोस्टल मतांची आकडेवारी आहे. माधुरी मिसाळ आघाडीवर चालले आहेत. महायुती भाजप 90, एकनाथ शिंदे 26 आणि मविया काँग्रेस 50, तर उद्धव ठाकरे 39. एकूण महायुती 137 आणि मविया 134. अंतर आता फक्त 3 जागांचं राहिलेलं दिसतंय. अतिशय याचा अर्थ एक्झिट पोलनुसार आकडेवारी येताना दिसत नाहीये. मतमोजणी सुरू होऊन जवळपास 1 तास होत आलाय आणि आता काटेकी टक्कर 137 134. महायुती आणि मविया या दोघांमधलं अंतर सारखं बदलताना दिसतंय. अर्थात आणखीन इतर 16 या इतर 16कडे आता सगळ्यांचं लक्ष लागणार, कारण अशा प्रकारे जर आकडेवारी राहिली तर इतर कोणाकडे जातात, अपक्ष असतील, वेगवेगळे पक्ष असतील, यांच्यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरू शकते. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कदाचित अपक्ष आणि इतर पक्ष ठरवतील का, अशी यावेळीची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी, या घडीला महायुती 137 जागांवर आघाडीवर आहे आणि मविया 134 जागांवर आघाडीवर आहे. भारतीय जनता पक्ष अर्थात 90 जागांच्या पुढे वाटचाल सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांनी अंदाज दिला होता की भारतीय जनता पक्षाला 90पेक्षा अधिक जागा मिळतील. सत्ता बाजारात देखील बेटिंगमध्ये बुकींनी सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला पसंती दिलेली पाहायला मिळाली. आपल्यासोबत न्यूजरूममधून नवीन गेस्ट जोडले जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे गणेश खंडकर आपल्यासोबत जोडले आहेत. गणेश खंडकर, तुमच्याकडे मी येतोय. 137 135, महायुती 137 तर मविया 135, हे अंतर कमी होत जातंय. याचा अर्थ ही निवडणूक टफ होताना दिसते का? काय प्राथमिक अंदाज तुमचा, गणेश खंडकर? बघा, असं आहे की हे सुरुवातीचे ज्याला आपण निकाल म्हणू शकतो, कल कुठल्या दिशेने चाललंय ते आपण पाहतोय. परंतु आपण बघू शकता की या निकालांमध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या स्क्रीनवर आपण दाखवतोय, आम्ही 90 जागांवरती पुढे दिसतोय. मी आपल्याला अतिशय आत्मविश्वासाने सांगतो, हा आकडा आमचा 105च्या जवळपास जाईल. जसे जसे वेळ पुढे जाईल, निकाल येत जातील, आमचा आकडा हा 105च्या जवळ गेलेला असेल. आणि स्वाभाविक आहे, आम्ही ज्या वेळेला 100 क्रॉस करू त्यावेळेला महायुती म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या पुढे गेलेलो असू आणि साधारणतः 155 ते 160 जागांवर आम्ही विजयी होऊ असा आम्हाला दृढ विश्वास आहे. बरं, तुम्हाला इतरांची आणि अपक्षांची मदत लागणार नाही असा तुमचा अंदाज दिसतोय? सुरुवातीला तरी आत्मविश्वास आहे की आम्ही स्वबळावरती सत्ता मिळवू. अपक्षांची मदत घेण्याची वेळ आली तर ती राजकीय अपरिहार्यता आहे आणि ती स्वीकारावी लागेल. पण सुरुवातीलाच आपण बघतोय की भारतीय जनता पक्ष हा इतरांपेक्षा खूपच पुढे आहे आणि त्या आधारावरच मी तुम्हाला सांगतोय की आम्ही 100 नक्की क्रॉस करू अशी आत्ताची माझी माहिती आहे. शुभेच्छा तुम्हाला गणेश खंडकर. पण मगाशी एक जे स्टेटमेंट आलं होतं चंद्रकांत दादांचं की उद्धव ठाकरेंचं स्वागत आहे, या प्रकारचं स्टेटमेंट आल्याची आपल्यापर्यंत माहिती आहे का? नाही, मी आत्ता आपण जे सांगताय ते मी ऐकलं. बघा, राजकारणामध्ये काहीही कुठेही घडू शकतं आणि त्यामुळं चंद्रकांत दादांनी जर का हे सांगितलं असेल तर मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली असेल अशी बातमी असू शकते जी ऑन स्क्रीन नसेल. पण जर का उद्धव ठाकरेंनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली असेल
तर मग महाविकास आघाडीचं काय होणार? उद्धव हा एक ठाकरेंच्या मोठा मनात प्रश्न. काय? आपल्यासोबत सचिन अहिर लवकरच जोडले जाणार आहेत. आपण सचिन अहिरांकडून पण ऐकणार आहोत की काय त्यांची नीती असेल, रणनीती असेल. आणि या निवडणुकीनंतर आपण जसं पाहिलं गेल्या वेळेस सोबत लढताना वेगळे होते आणि सत्तेत येताना वेगळेच होते. असं चित्र पुन्हा दिसणार आहे का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. पुढच्या आपण ब्रेकिंग घेऊया. महायुती 137 तर महाविकास आघाडी फक्त 135. अंतर कमी होताना दिसतंय. अर्थात मविया काँग्रेसचं जे जागा अपेक्षित होत्या त्या मिळताना दिसत नाही आहेत, कारण फक्त 50 जागावर आता सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस 105 जागांना लढत होती. जर काँग्रेसला जर एवढा कमी जर प्रतिसाद मिळत असेल तर काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा निश्चितच मवियासाठी चिंतेची बाब आहे, कारण मवियामध्ये सगळ्यात मोठा भाऊ हा काँग्रेस होणार असं एक सांगितलं जात होतं. गणेश कणकर, काय सांगाल? बघा, मला असं वाटतं की थोडं आपण थांबावं. मी मगाशी म्हणालो तसं की आत्ता जे काही आत्ता कल आपण पाहतोय यामध्ये मी मगाशी म्हणालो तसं की आम्ही एक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आत्ता आम्ही 90च्या पुढे गेलेलो आहोत. म्हणून मी म्हणालो की जसे जसे निकाल लागतील आणि जी माझी माहिती आहे, मी आत्ता इथे येण्यापूर्वी काही मित्रांशी बोलत होतो, माहिती घेत होतो, आम्ही नक्की 100च्या पुढे चाललेलो आहोत. बरं, आणि बरं. जसं आम्ही 100च्या पुढे जाऊ, महायुती म्हणून तुम्हाला एक वेगळा निकाल लागलेला बरं, दिसेल. ठीक आहे. आपल्यासोबत महेश तोपासे जोडलेत. महेश तोपासे, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बुलंद आवाज. काय सांगाल सुरुवातीच्या या कलावरून काय चित्र दिसतंय? आगे आगे देखिए होता है क्या. मी बरं. एवढंच सांगेन की जो विश्वास आमचे मित्र गणेशरावने दाखवला तो काय पूर्ण होताना दिसत नाही. लोकसभेमध्ये मागच्या लोकसभेमध्ये म्हणजे मागच्या विसर्जित लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो आकडा होता महाराष्ट्रातला तो आकडा कुठे पोचला आणि त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या विधानसभेत होणार. 105चा पक्ष 60पेक्षा वर जाणार नाही असा आमचा अंदाज आहे. मी माझ्या पक्षाचं सांगतो, माझा पक्ष जवळपास 55-60 च्या घरापर्यंत पोचेल, कम्फर्टेबल पोचेल. आणि महाविकास आघाडी 165+ ही परिस्थिती आपल्या संध्याकाळी 5 वाजता बघायला मिळेल. बरं, महेश तपासे, राजकारणात कधीच कोणी कोणाचा परमनंट शत्रू किंवा मित्र नसतो. चंद्रकांत दादांचं स्टेटमेंट जर आपण विश्वास ठेवला की उद्धव ठाकरेंचं आमच्याकडे स्वागत आहे, तुम्हाला असं वाटतं उद्धव ठाकरे पुन्हा तुम्हाला सोडून भाजपकडे जातील? चंद्रकांत दादांचं स्टेटमेंट आता नेमकं कसं बघावं, त्याच्यावर हसावं की प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही. म्हणजे पहिलं घर फोडायचं, डोकं फोडायचं, 30 वर्षाची मैत्री तोडायची, मग छातीवर दगड ठेवून दुसऱ्याला मुख्यमंत्री करायचं, आणि आता अपेक्षा कराय की ज्याचं घर आपण जाळलं, ज्याचं घर फोडलं, ज्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला तो तुम्हाला आलिंगन करेल अशी अपेक्षा करायची. म्हणजे अशी अपेक्षा मला वाटतं फक्त चंद्रकांत दादाच करू शकतात. आमच्याकडे ते शक्य नाही. आणखीन एक मुद्दा तुमचा, बऱ्याच वेळाने तुम्ही आपण जॉईन झालात. लाडकी बहीण योजनेचा प्रभाव या संपूर्ण निवडणुकीवर दिसतोय का? लाडकी बहीण योजनेचा प्रभाव नक्कीच आहे. 66% वाढलेला मतदान, ह्याच्यामध्ये लाडकी बहीण मोठी आहे, मोठ्या प्रमाणात आहे. ती लाडकी बहीण मतदानाला आली कारण तिची सुरक्षा हे सरकार करू शकलं नाही. तो माझा लाडका भाऊ मतदानाला आला कारण त्याला रोजगार हे सरकार देऊ शकलं नाही. माझा लाडका शेतकरी मतदानाला आला कारण त्याच्या शेतीला हमीभाव, त्याच्या पिकाला हमीभाव सरकार देऊ शकला नाही. माझा लाडका छोटा मोठा उद्योगपती मतदानाला आला कारण त्याला उद्योग पोषक वातावरण विद्यमान सरकार देऊ शकलं नाही. म्हणूनच 30 वर्षामध्ये झालं नाही एवढं विक्रमी मतदान हे झालं. हे मतदान प्युअरली अँटी इन्कम्बन्सीचं मतदान आहे. बरं, निश्चितच जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा अँटी इन्कम्बन्सी हा एक फॅक्टर आपण गृहीत धरतो.